भोंदू बाबा सर्वांना आवडायला का लागलाय? मुळामध्ये तुम्ही भोंदू बाबा हा शब्द वापरला। या जगात भोंदू बाबा नावाचा कोणताही प्रकार नसतो। बाबा असतो आणि प्रत्येक बाबा जो स्वतःमध्ये काही दैवी शक्ती आहे असं सांगतो किंवा तसा आभास निर्माण करतो, ते सगळेच्या सगळे खोटारडे असतात आणि भोंदू असतात। अशोक खरात प्रकरण बाहेर आलं याचं एक मात्र कारण आहे, थँक्स टू एकनाथ शिंदे। ते जर यामध्ये इन्व्हॉल्व नसते तर हे प्रकरण कदाचित बाहेर आलं नसतं। म्हणजे आताच्या घडीला जादूटोणा विरोधी कायदा 2013 हा अजिबात अंमलबजावणी होत नाही। कुठे स्थानिक अधिकारी जे आहेत त्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मनामध्ये घेतलं, तिथल्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यामध्ये एखाद्या बीजेपीच्या नगरसेवकांनी हस्तक्षेप नाही केला तर कायदा राबवला जातो। पण त्याच फडणवीसांनी गृहमंत्री असताना पोलिसांचं प्रशिक्षण करून घेतलं। अरे पोलिसांचं प्रशिक्षण कशाला? मी आणि उमेश बाबू चौबे जे त्यांच्या याचा अर्थ त्यांना हे वाटत असावं की या कायद्या 3 वर्ष त्यांनी काहीच केलं नाही ना पुढे। नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझ्या या पॉडकास्ट मध्ये मी स्वागत करतो अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांचं खूप स्वागत आहे सर। आणि त्यांच्याशी वार्तालाप करण्याचं आणि तेही अत्यंत विस्तारानं बोलण्याचं कारण म्हणजे अशोक खरात या भोंदू बाबा जो आता त्याचे सगळे कारनामे चव्हाट्यावर आले, हा एक संदर्भ जरी असला तरी मुळात स्त्रियांची, पुरुषांची आणि नेत्याची आणि समाजाची बदलती जी मानसिकता आहे त्या संदर्भात त्यांचं म्हणणं काय, विश्लेषण काय आणि महाराष्ट्रातल्या अनेक भोंदू बाबांचं उखळ जे पांढरं होत होतं त्याला आळा घालण्याचं काम मुळात मानव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षात चालवलेलं आहे। प्रबोधनाचं काम केलं तरी सुद्धा महाराष्ट्रात भोंदू बाबाचा सुळसुळाट का होतो, त्याची नेमकी कारणं काय, समाजात भोंदू बाबा सर्वांना आवडायला का लागलाय, ही महाराष्ट्रातल्या पुरोगामी सगळ्या सामाजिक चळवळीची त्याचा परिणाम हा समाजावर होत नाहीये का, किंवा या चळवळीची धार ही बोथट झाली आहे का, समाजात जे काही चाललंय आणि जी काही घसरण झालेली आहे त्याच्या मागची नेमकी कारणं काय, या सर्व गोष्टींवर त्यांची भूमिका, त्यांचं विश्लेषण, त्यांचं म्हणणं, त्यांचे आयुष्यभराचे अनुभव आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनी जे सातत्यानं गेल्या अनेक वर्षात काम केलं त्याचे काही अनुभव असतील आणि आत्ताचा जो महाराष्ट्रातला समाज आहे त्यात नेमके काय बदल झाले आणि पुढे मग महाराष्ट्र हा कसा जाणार आहे, भोंदू बाबांचा सुळसुळाट असा सुरू राहील का, यावर आम्ही बातचीत करणार आहोत। पुन्हा एकदा स्वागत करतो। अशोक खरातच्या या भोंदू बाबाच्या प्रकरणामुळे एकतर अश्लील व्हिडिओ खूप समाजामध्ये येत आहेत, तो भाग वेगळा, त्यावर आपण बोलणार आहोत की नेमका समाज हा कुठे आहे आणि स्त्रिया अशा समर्पित भावनेनं त्या व्हिडिओमध्ये दिसलेल्या आहेत। पण हे ऐसे कैसे झाले भोंदू यापासून जी सुरू, म्हणजे तुकारामांनी म्हटलं होतं आणि नंतर भोंदू आवडे सर्वांना अशा प्रकारे ही समाजाची जी घसरण झाली आहे, अधिकारी, नेते, त्यांचा परिवार, त्यांच्या स्त्रिया या नादी लागलेल्या आपल्याला दिसत आहेत, आर्थिक गणित असतील, सत्ता समीकरणं, हे सगळंच आपल्याला दिसत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? कारण गेल्या अनेक दिवसांमध्ये तुमची भूमिका या संदर्भात कुठे काही फार दिसली नाही आणि तुम्ही बोलताना दिसले नाही। बागेश्वर धामवर तुम्ही पूर्ण एक मोर्चा उघडला होता आणि त्यातून बरंच समाजाचं प्रबोधन झालं आणि बरीच टीका सुद्धा झाली वेगवेगळ्या पक्षांकडून। मुळामध्ये तुम्ही भोंदू बाबा हा शब्द वापरला। या जगात भोंदू बाबा नावाचा कोणताही प्रकार नसतो। बाबा असतो आणि प्रत्येक बाबा जो स्वतःमध्ये काही दैवी शक्ती आहे असं सांगतो किंवा तसा आभास निर्माण करतो, ते सगळेच्या सगळे खोटारडे असतात आणि भोंदू असतात। त्यामुळे सगळ्यात पहिले आपण भोंदू बाबा हा शब्द वापरणं सोडून दिला पाहिजे। या जगातला प्रत्येक बाबा, तो कोणताही असो, जो इतर माणसांपेक्षा मी वेगळा आहे, माझ्यामध्ये काहीतरी वेगळी शक्ती आहे किंवा देव माझ्यावर प्रसन्न आहे किंवा माझ्या माध्यमातून देव लोकांना काही देतो, या पद्धतीची बतावणी करतो, या पद्धतीचा आभास निर्माण करतो, ते सगळेच्या सगळे खोटे असतात, भोंदू असतात।
आता पूर्वीच्या काळी काही शब्द नसल्यामुळं, जसं आता गाडगे महाराजांना गाडगे महाराज म्हटलं जातं, तुकाराम महाराजांना महाराज म्हटलं जातं, हं. आणि काही बाबांना सुद्धा महाराज म्हटलं जातं. ही चांगल्या लोकांच्या नावाचा उपयोग करून घेणारी कॉपी करणं झालं. पण आजच्या काळामध्ये कोणालाही बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःला बाबा म्हणावंसं वाटलं नाही, गाडगे महाराजांना स्वतःला बाबा या अर्थानं म्हणावंसं वाटलं नाही, त्यांना कोणत्याही आधी भौतिक चमत्कारांचा कोणता दाखला द्यावासा वाटला नाही, किंवा उलट ते चमत्कारांच्या विरुद्ध बोलत होते. तुकडोजी महाराज चमत्कारांच्या विरुद्ध बोलत होते. हे अलीकडचे सगळे लोक आहेत. ही संत परंपरा महाराष्ट्रामध्ये राहिली आहे. अगदी संत ज्ञानेश्वरांपासून, तुकारामांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. आणि आपण काय करतो की या बाबांना सुद्धा त्यांच्या बरोबरीनं जोखायला सुरुवात करतो. ते त्यांच्या बरोबरीचे आहेत असं कुठेतरी आपल्या मनामध्ये बिंबवलं जातं. आणि बरं झालं की या खरातला कोणी संत हा शब्द वापरला नाही, नाहीतर संत हा शब्द सुद्धा यांच्याकरता वापरला जातो. विनोबांनी संत या शब्दाची फार सुंदर व्याख्या केली होती की जो समाजाला 4 पावलं पुढे घेऊन जातो त्याला संत असे म्हणतात, असं ते म्हणाले होते. म्हणजे वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे जी संपूर्ण ज्ञानेश्वरांपासून वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रामध्ये चालत आलेली परंपरा आहे, ती समाजाला 4 पावलं पुढे घेऊन जाणारी परंपरा होती. अंधश्रद्धा विरोधी परंपरा होती. बुवाबाजी आणि या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध असणारी परंपरा होती. आता बेसिकली तुमचा जो प्रश्न आहे की खरात सारख्या बाबांना आपण का फसतो, माझ्याकरता खरात हा नवा बाबा नाही किंवा हा अपवाद पण नाही. म्हणजे मी 1982 साली ज्यावेळेस अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सुरू केली आणि सुरुवातीच्या 2-3 वर्षामध्ये जेव्हा अनेक शेकडो बाबा या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचा उपभोग घेताना मी पाहिले, त्यावेळेस मी सुरुवातीला अतिशय हादरून गेलो होतो. मला कळेना की आपल्या समाजामध्ये घडतंच कसं. बरं, हे काही माझ्याकरता नवं होतं असं नाहीये. मी जरी 1982 साली काम सुरू केलं तरी मी अनेक बाबांचा भक्त राहिलेलो आहे. त्यांचे पाय धुतलेले आहे, त्यांच्या पायांचं तीर्थ प्यालेलो आहे, उष्ट श्रीखंड खाल्लेलं आहे. या बाबांमध्ये जी काही अधिभौतिक शक्ती असते, यांच्यामध्ये सिद्धी करण्याचे जे काही सामर्थ्य असतं ते मला प्राप्त करायचं होतं. आणि यांच्यामधल्या सगळ्या दैवी शक्तीचा उपयोग आपल्याकरता व्हावा याकरता मी दीर्घकाळ या बाबांचा भक्त राहिलेलो आहे. आणि त्याही काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर हे स्त्रियांचं शोषण करतात हे कळायचं. पण त्यावेळेस पुन्हा आपली जशी व्याख्या करतो आपण, हा भोंदू बाबा दुसरा चांगला बाबा, त्या पद्धतीनं मी त्यामध्ये फरक करायचो की हे बदमाश बाबा आहेत, हे स्त्रियांचा या पद्धतीनं उपभोग घेतात, गैरफायदा घेतात, आणि बाकीचे चांगले बाबा आहेत. पण 1982 पासून आता गेले 44 वर्ष मी हे काम करतो आहे. मी 100% खात्रीनं सांगू शकतो की या जगामध्ये असा एकही बाबा नाही की जो या पद्धतीनं स्त्रियांचा किंवा पुरुषांचा उपभोग घेत नाही. मी किंवा का म्हणालो, कारण काही होमोसेक्शुअल्स बाबा असतात, ते स्त्रियांचा उपभोग घेत नाहीत, ते पुरुषांचा उपभोग घेतात. अच्छा. एवढाच काय तो फरक आहे. यामध्ये सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन हा अविभाज्य भाग आहे. त्याचं कारण काय? लहानपणापासून तुमच्या माझ्यावर श्रद्धा नावाच्या प्रक्रियेचा एक संस्कार होतो. आपल्याला लहानपणापासून बिंबवलं जातं की आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्या जीवनाला योग्य आकार मिळायचा असेल तर आपल्याला गुरुची गरज आहे. खरं म्हणजे आजच्या काळामध्ये या संस्काराची गरजच नाही. अगदी आपण पहिल्या वर्गापासून KG पासून आपल्याला गुरु असतातच, म्हणजे शिक्षक असतात, पण त्यांना आपण गुरु नाही म्हणत. गुरु ही कन्सेप्ट आपल्या मनामध्ये वेगळ्या पद्धतीनं रुजवली जाते. गुरु म्हणजे ज्याला अशा पद्धतीचं ज्ञान आहे, जगातलं सगळं ज्ञान आहे असा माणूस, ज्याच्यामध्ये अधिभौतिक शक्ती आहे असा माणूस, जो आपला संपूर्ण संसार तारून नेण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो असा माणूस, आणि ज्याला आपण संपूर्ण समर्पण केलं पाहिजे, तन मन धन अर्पण केलं पाहिजे. हे वारंवार आपल्या मनावर वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रवचनांच्या माध्यमातून आणि तुमच्या माझ्या सर्वसामान्य आई वडिलांकडनं येणाऱ्या आणि समाजाकडनं येणाऱ्या संस्कारामधनं रुजवलं जातं. आणि मग आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की आपला कोणता तरी एखादा गुरु हवा, ज्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली माझ्या जीवनातले सगळे निर्णय मला घेता येतील, योग्य निर्णय घेता येतील आणि माझ्या जीवनाचं भलं होईल. हा प्रॅक्टिकल पार्ट झाला की माझ्या जीवनाचं भलं होईल म्हणजे व्यावहारिक भलं होईल. मला चांगली बायको मिळेल, मला चांगली नोकरी मिळेल, मला चांगला व्यवसाय चालेल माझा, मला आर्थिक लाभ होईल वगैरे वगैरे वगैरे. आणि दुसरा याच्यामध्ये आणखी एक मुद्दा असतो की मला मोक्ष प्राप्त होईल. मला खऱ्या अर्थानं माझ्या जीवनामध्ये जे काही प्राप्त करायचं असतं, माणसाचं जीवन एकदा त्यांनी प्राप्त केल्यानंतर
आणि ते म्हणजे अधिभौतिक काहीतरी वैशिष्ट्य प्राप्त करायचं असतं. त्याला आपण मोक्ष असं म्हणतो. म्हणजे बाबा म्हणजे एकदा माणूस मेल्यानंतर त्यानंतर पुन्हा त्याला जन्मच घ्यावा लागणार नाही, अशी अवस्था निर्माण होणं याला मोक्ष असं म्हणतात. तर मला मोक्ष जर प्राप्त करायचा असेल आणि या जीवन मरणाच्या व्यापामधनं मला सुटायचं असेल, तर मग मला असा एखादा गुरु पाहिजे. आता आधिभौतिक गोष्टींकरता गुरु करणं हा एक प्रकार मर्यादित राहत नाही. त्याच्यासोबत व्यावहारिक जीवनामधले सगळ्या निर्णयांबाबत सुद्धा आपल्याला हा गुरु हवा असतो. आणि मग गुरुची कृपा प्राप्त करायची असेल तर काय करावं लागतं? आपल्याला आपलं तन मन धन अर्पण करावं लागतं. तन म्हणजे काय? तर शरीर अर्पण करणं. पुरुष याचा अर्थ काय काढतो? जर होमोसेक्शुअल बाबा नसेल तर तो पुरुषांच्या मनामध्ये रुजवतो की तन अर्पण करणं म्हणजे शारीरिक मेहनत अर्पण करणं. आणि मग तुम्हाला असं दिसतात की या बाबांकडे रात्रंदिवस राबणारे अनेक पुरुष असतात, जे बाबांच्या प्रत्येक आदेशाचं पालन करत असतात, लोकांची सेवा करत असतात, बाबांच्या आदेशावरनं रात्रंदिवस खपत असतात, किंवा स्वतः जी काही कमाई करतात आपल्या शारीरिक श्रमांच्या माध्यमातून ती बाबाला अर्पण करतात. मन अर्पण करणं म्हणजे पूर्णतः बाबाच्या ताब्यामध्ये जाणं. आणि ते वारंवार शिकवलं जातं. श्रद्धा म्हणजे काय, अढळ श्रद्धा म्हणजे काय, मग त्याकरता मग वेगवेगळी उदाहरणं दिली जातात. की तो एक गोरा कुंभार होता, त्याची श्रद्धा एवढी प्रखर होती की तो जेव्हा चिखल तुडवत होता त्याने मुलाला सुद्धा तुडवून टाकलं तरी त्याच्या लक्षात आलं नाही. इथपासून सगळी उदाहरणं दिली जातात. आता ती खरी खोटी उदाहरणं आपल्याला माहीत नसतात, पण त्या उदाहरणांचा आपल्या मनावर परिणाम होतो. बाबा किंवा या पद्धतीचे, बाबांना अनेक लोक देवच मानतात, आणि त्याचाही पुन्हा संस्कार लहानपणापासून आमच्या मनामध्ये असतो. या जगामधला, भारतामधला हिंदू धर्म हा एकमात्र धर्म आहे की ज्या धर्मामध्ये माणूस स्वतः देव बनवू शकतो. बाकीच्या धर्मांमध्ये माणूस देव नाही बनवू शकत. त्याला देव आणताच येत नाही. म्हणजे जे 3 धर्म आहेत, यहुदी धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, त्याच्यामध्ये तर देव कोणी निर्माणच होत नाही. त्या ठिकाणी प्रेषित निर्माण होतो. प्रेषित हा देवांचा दूत असतो, पण तोही निर्माण व्हावा लागतो. कोणीही प्रेषित नाही बनवू शकत. आणि त्यातल्या त्यात मोहम्मद पैगंबरांनी जाहीरच करून टाकलं की मी शेवटचा प्रेषित आहे, त्यानंतर माझ्यानंतर कोणी प्रेषितच जन्माला येणार नाही. तो भाग आणखी वेगळा आहे. पण मग कर्मकांड आणि बाकीच्या गोष्टी त्या धर्मात पण असतील ना? नाही, आहेत ना, सगळ्याच धर्मांमध्ये आहे. पण मुळामध्ये कोणीही माणूस स्वतः देव बनवू शकतो ही कल्पना फक्त भारतीय परंपरेमध्ये आहे. मी त्याला धर्म सुद्धा म्हणत नाही, भारतीय परंपरेमध्ये ही कल्पना आहे. आणि त्यामुळे इथला कोणताही माणूस स्वतःला बाबा म्हणून डिक्लेअर करत असताना तो स्वतःला देव म्हणून डिक्लेअर करू शकतो. मी कृष्णाचा अवतार आहे म्हणून सांगू शकतो, मी शंकर भगवानचा अवतार आहे म्हणून सांगू शकतो. आणि या पद्धतीनं सामान्य माणसं का मानतील? कारण त्यांच्यावर लहानपणापासून हा संस्कार आहे की देव स्वतः माणसांमध्ये प्रगटतो, माणसांमध्ये निर्माण होतो, माणसं देव बनवू शकतात. आणि त्यामुळे आपल्या समाजातली अनेक माणसं या बाबांना देव सुद्धा मानतात. आणि मग देव मानत असल्यानंतर मग देवाला सगळंच काही करता येतं, देवाला सगळं कळतं. म्हणजे 3 गोष्टी: तो कोणत्याही पद्धतीचे चमत्कार करू शकतो हे मानलं जातं, त्याशिवाय त्याला भूत भविष्य वर्तमान कळतं हे मानलं जातं, त्याशिवाय हा कोणाचे रोग दुरुस्त करू शकतो हे मानलं जातं. हे झालं देव मानण्याच्या कल्पनेमध्ये जो बाबा स्वतःला देव म्हणून डिक्लेअर करतो. आणि तुमच्या माहिती करता पहा की या जगातला प्रत्येक बाबा स्वतःला देव म्हणून डिक्लेअर करत असतो. माझ्या आयुष्यातला पहिला अतिशय मोठा बाबा मी एक्सपोज केला, त्याचं नाव होतं शुभदास. तो स्वतःला स्वामी विवेकानंदाचा अवतार म्हणायचा आणि लोकांना औषधं वगैरे द्यायचं. आता विवेकानंद या माणसाविषयी माझ्या मनात प्रचंड प्रेम होतं, आदर होता, त्यांच्याविषयी मी प्रचंड भाषणं पण द्यायचो. तेव्हा मला सुरुवातीला वाटायचं की हा विवेकानंदांचा अवतार म्हणतोय म्हणजे हा खरंच काहीतरी वेगळा असला पाहिजे. जेव्हा पुढे हळूहळू प्रकरणं समोर आली तेव्हा तो खाजगीमध्ये काय सांगायचा, त्याच्या जवळ आलेल्या स्त्रियांना तो सांगायचा की गेल्या जन्मामध्ये जरी मी विवेकानंद असलो तरी त्याच्या आधी मी भगवान कृष्ण होतो, आणि त्या काळामध्ये तू राधा होतीस, माझी आवडती प्रेयसी होतीस. आणि असं म्हणून म्हणून त्यांनी अगदी तरुण मुलींपासून तर विवाहित स्त्रियांपर्यंत अनेकांना फशी पाडलं. मग त्या बाबाला मी मोठ्या प्रमाणावर एक्सपोज केलं. गुलाब बाबासारखा बाबा, जो महाराष्ट्रातला आणि गुजरातमधला आणि मध्य प्रदेशातला 3ही प्रांतांमधला अतिशय मोठा बाबा होता. आणि या बाबाच्या मोठेपणाचं उदाहरण द्यायचं झालं तर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री त्याच्या पायावर सातत्यानं डोकं ठेवायला यायचे. हा बाबा डायरेक्टली सांगायचा मी कृष्णाचा अवतार आहे. नुसता सांगायचं नाही, त्या पद्धतीनं अंगात कृष्ण आल्यासारखा वागायचा.
माझ्या आयुष्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांबाबत असं वागणारा हा पहिला बाबा आयुष्यात पाहिला होता. वर्ध्याला माझे प्राचार्य वि.ग. कावळे, उपप्राचार्य माझ्या कॉलेजचे, त्यांचे माझे फार प्रेमाचे संबंध होते. त्यांनी आम्हाला बोलावलं या बाबाच्या दर्शनाला आणि त्या काळामध्ये मी सगळ्या बाबांचा भक्त होतो. आणि गुलाब बाबांविषयी खूप ऐकलं होतं की हे खूप चमत्कार करतात. यांच्या गाडीमध्ये पेट्रोल न टाकता यांची गाडी चालते, डिझेल न टाकता यांची जीप चालते. या पद्धतीच्या अफवा अनेक असायच्या. हवेत हात फिरवतात, गुलाबातनं फूल काढतात, कधी कांदा निर्माण करतात, वगैरे वगैरे वगैरे. आणि म्हणून मी मोठ्या उत्सुकतेनं त्यांना पाहायला गेलो होतो. आम्हा पुरुषांना आतमध्ये प्रवेश नव्हता, फक्त कावळे सरांना आतमध्ये प्रवेश मिळाला होता, कारण ते PhD वगैरे प्राप्त होते आणि त्यांची PhD गुलाब बाबा, दुसरे गुलाब बाबा, अंध गुलाब बाबा यांच्यावर होती. आध्यात्मिक PhD होती मराठीतली असली तरी. आणि त्यामुळे त्यांना एक संताच्या क्षेत्रामध्ये खूप किंमत होती आणि म्हणून फक्त त्यांना आतमध्ये प्रवेश होता. आतमध्ये फक्त स्त्रिया होत्या आणि हा बाबा कृष्ण समजून त्याची आंघोळ घातली जात होती आणि त्या स्त्रियांच्या अंगावर आणि आमच्या कॉलेजच्या सुंदर सुंदर मुलींच्या अंगावर तो पाणी उडवत होता आणि प्रामुख्यानं तो छातीवर पाणी उडवायचा. त्यावेळेस मला पहिल्यांदा कोणत्या बाबाचा राग आला की हा बाबा लेकाचा बदमाश आहे असं डोक्यामध्ये कुठेतरी पहिल्यांदा आलं. दुसरा एक बाबा पाहिला, स्वामी विद्यानंद होता. माझ्या वडिलांचे पण ते गुरु होते. कावळे सर, गावातले मोठमोठी माणसं. एकदा माझ्या वडिलांनी मला सांगितलं की या विद्यानंदाला निरोप दे. वडील माझे थोडेसे हिटलरी स्वभावाचे होते. त्यांचा प्रत्येक मेसेज नीटपणे पोचवावा लागेल, नाही पोचवला तर मग पुढे पंचायत होईल. आणि म्हणून मी जेव्हा जायला लागलो, खाली सगळ्या स्त्रिया बसल्या होत्या. त्यामुळे वर नको जाऊस तू. म्हटलं का नाही जाऊ? नाही म्हणे ते देवीसोबत त्यांचा खेळ चालू आहे बाबांचा. ज्यांना विठूला म्हणायचे, ज्यांच्या अंगात नागोबा येतो आणि देवीच्या अंगात देवी येते आणि दोघं खेळ खेळतात. मी माझे वडील रागावतील या भीतीपोटी मी फडफड चलत जिन्यावरनं वर गेलो आणि दोघांना नग्न स्वरूपामध्ये मी आयुष्यात पहिल्यांदा स्त्री पुरुष काहीतरी करू शकतात हे पाहिलं. आता ही गोष्ट त्यावेळेस मी कॉलेज जीवनामध्ये होतो. पण तरी माझा बाबांवरचा त्या काळात विश्वास नव्हता उडला. त्या काळामध्ये मी मानत होतो की हे बदमाश बाबा आहे, बाकीचे चांगले बाबा आहे. पण जसा माझा अभ्यास वाढत गेला तसतसं माझ्या लक्षात आलं की या जगामधला कोणताही बाबा 4-5 वर्ष बाबागिरी करतो आहे आणि तो स्त्रियांपासून अलिप्त राहील ही शक्यताच नाहीये. अच्छा. त्याचं कारण काय आहे? तन मन धन अर्पण करणे हे गुरुचं पहिलं म्हणजे लक्षण. तन मन धन अर्पण करायचं हे लहानपणापासून इतकं शिकवलेलं असतं. आता फक्त स्त्रियांचा प्रॉब्लेम काय असतो? स्त्रियांचे 2 प्रॉब्लेम असतात. एक तर प्रत्येक पुरुषामध्ये आणि प्रत्येक स्त्रीमध्ये दुसऱ्या पुरुषांसोबत संबंध प्रस्थापित व्हावे अशी अभिलाषा असते. निसर्गानंच ती निर्माण केलेली असते. आपण माणसं आहोत की ज्यांनी लग्नसंस्था निर्माण केली आणि माणसांच्या या अभिलाषेवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्याला आपण नैतिक मूल्य असं म्हणतो. या नैतिक मूल्याच्या दडपणांपोटी कोणतीही स्त्री दुसऱ्या पुरुषाशी सहजासहजी संबंध ठेवायला तयार नसते. या बाबांची पहिली मोडस ऑपरेंडी असते की माझ्यासोबत तुझा संबंध होणं यामध्ये काहीही हरकत नाही. त्याकरता पहिली कॅटेगरी, मी भगवान कृष्णाचा अवतार, तू गेल्या जन्मेतली राधा किंवा गोपी. दुसरी कॅटेगरी, मी भगवान शंकराचा अवतार, तू पार्वती. आणि तुझ्यामधलं पार्वती तत्व जागृत करायचं असेल तर तू माझ्यासोबत संबंध ठेवले पाहिजे. आता प्रत्यक्ष देवासोबतच संबंध ठेवायचे आणि गेल्या जन्मातला आपण कोणीतरी आहोत, पार्वती आहोत, आपण कोणीतरी राधा आहोत किंवा गोपी आहोत हे कळल्यानंतर त्या स्त्रीमधला हा गिल्ट कॉम्प्लेक्स निघून जातो. त्याशिवाय त्यासोबत जोडलं जातं आणखी महत्वाचं म्हणजे की तू माझ्यासोबत संबंध ठेवल्यामुळे तुझं भलं होणार आहे, त्याचबरोबर कुटुंबाचं भलं होणार आहे. मी याला जोडून फक्त एक प्रश्न असाच आहे, तुम्ही कंटिन्यू करा तो, की खराच्या व्हिडिओमध्ये आता त्यावर बंदी आली, पण सुरुवातीचे जे व्हिडिओ आले आणि व्हायरल झाले त्याच्यामध्ये स्त्रिया त्याला शरण गेलेल्या सहकार्य करतायत. मग हा लैंगिक अत्याचार किंवा हा स्त्रियांचं शोषण कसं काय म्हणता येईल? त्या स्त्रियांवरती गुन्हे नोंदवावे अशा प्रकारचं एक विधान महाराष्ट्रातल्या नागपूरच्या ज्येष्ठ साहित्यिका अरुणा चव्हाण यांनी केलं आणि त्यांचं जे म्हणणं होतं त्याचं एक पोस्टर तयार केलं गेलं आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावरती ते व्हायरल केलं गेलं. पुरोगामी लोकांनी केलं, कार्यकर्त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे ती वेगळी चर्चा सुरू झाली की मग यामागे मानसिकता नेमकी काय आहे आणि स्त्रिया अशा बाबांना बुवांना समर्पणासाठी कशा काय तयार झाल्या? तुमचे हे अनुभव काय तुम्ही सांगतायत, पण हा एक सध्या महाराष्ट्रातला चर्चेचा विषय आहे. बेसिकली या विषयाचं सखोल ज्ञान नसेल तर आपल्याला असं वाटू शकतं. आपल्या कायद्यामध्ये जो जादूटोणाविरोधी कायदा केलेला आहे महाराष्ट्र सरकारने आणि ज्यामधला प्रत्येक शब्द मी फायनल केला, त्यामध्ये अनुसूचीमधलं 10वं कलम आहे की एखादा बाबा मी जर एखाद्या देवाचा अवतार आहे असं सांगत असेल
आणि गेल्या जन्मामध्ये मी तो होतो आणि गेल्या जन्मामध्ये तू ही होती हे सांगत असेल, तर अशा पद्धतीनं सांगून लैंगिक संबंध निर्माण करणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा ठरवलेला आहे. त्यामध्ये संमती हवी की नको हा मुद्दाच नाही. जी. मी महाराष्ट्रभरातल्या संपूर्ण पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग केलं. त्यावेळेस हा मुद्दा यायचा, कारण आपल्या सगळ्या आयपीसीच्या कलमामध्ये उद्देश महत्वाचा असतो आणि हे आयपीसी पेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीचा हा कायदा आहे. त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असायचा की यामध्ये दोघांची संमती असेल तर, त्यावेळेस मला त्यांना सांगावं लागायचं की हा कायदा निर्माण करताना आपण एक काळजी घेतलेली आहे की यामध्ये उद्देश काय होता हा मुद्दाच ठेवलेला नाही. कृती इटसेल्फ कायद्याने गुन्हा. तो जर असं म्हणत असेल की मी अमुक देवाचा अवतार आहे आणि तू तमुक आहे, दॅट्स ऑल, त्यानंतर तो कायद्याने गुन्हा आहे. हे आपण असं का म्हटलेलं आहे? त्याचं कारण ही शोषणाची या पद्धतीची परंपरा या देशामध्ये दीर्घकाळापासून निर्माण केलेली आहे आणि ज्याच्यासाठी, ज्याला आपण पृष्ठभूमी म्हणूया किंवा उपजाऊ जमीन म्हणूया, ती आपल्या संस्कारातून आपण निर्माण करून ठेवलेली आहे आणि त्यामुळे स्त्रिया सहजतेनं याला बळी पडतात. पहिला मुद्दा मी सांगितला की त्यांच्या मनातला गिल्ट कॉम्प्लेक्स काढून टाकतात आणि गिल्ट कॉम्प्लेक्स काढून टाकल्यानंतर त्या सहजतेनं सेक्शुअल ऍक्ट करता तयार होतात. एवढंच नाहीये, आता सुंदरदास बाबाला आम्ही नागपूरमध्ये एक्सपोज केलं. तो अतिशय मोठा रामस्नेही पंथाचा बाबा आहे. त्या पंथामध्ये सगळे श्रीमंत लोक राहतात. त्यांची मुलं इंजिनियर, डॉक्टर्स असतात. मुलं मुली सगळेच्या सगळे इतके शिकले सवरलेले असतात. त्यांना जेव्हा मी 1985-86 साली एक्सपोज केलं, त्यावेळेस तो बाबा काय सांगायचा की पुरुषांना मोक्ष मिळवण्याचे 9 मार्ग असतात, स्त्रियांना 10 मार्ग असतात. हे जाहीर भाषणांमध्ये सांगायचं. पण हा 10वा मार्ग स्त्रियांचा कोणता आहे तो फक्त स्त्रियांना सांगायचा आणि स्त्रियांना सांगायचा की माझ्यासोबत म्हणजे गुरुसोबत संबंध ठेवणं हा 10वा मार्ग आहे. या 10व्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तर मोक्ष मिळेल, पण तुमच्या पतीला मोक्ष मिळेल, पित्याला मोक्ष मिळेल, भावाला मोक्ष मिळेल, घाऊक मोक्ष. म्हणजे त्या मुलीला कसं वाटणार की ती समजा अविवाहित असेल तर मी जर या बाबासोबत संबंध ठेवले तर माझ्या होणाऱ्या पतीलाही उद्याचा मोक्ष मिळेल, माझ्या भावालाही मोक्ष मिळेल, माझ्या वडिलांनाही मोक्ष मिळेल. ती विवाहित असेल तर माझ्या नवऱ्याच्या मोक्षाकरता मी हे करते आहे, नवऱ्यालाही मोक्ष मिळतो आहे. म्हणजे मेहनत मी घेते पण मोक्ष मात्र नवऱ्याला मिळतो आहे. म्हणजे या पद्धतीनं घरातल्या अनेकांचे आपण भलं करतो आहे, याकरता मी त्याग करते आहे. याही अर्थाने याकडे पाहिलं गेलं अनेक स्त्रियांनी. त्यांच्या मी मुलाखती घेतलेल्या आहेत आणि ही संख्या कधी 1, 2, 400, 500 वगैरे नाही, अशी हजारोंच्या संख्येनं त्या बाबाला 5-5 लाख रुपये देऊन आपल्या घरामध्ये बोलवायचे लोक. त्याचा घरामध्ये मुक्काम असायचा आणि घरामध्ये मुक्काम असल्यानंतर त्या स्त्रीसोबत संबंध निर्माण व्हायचा आणि ज्या स्त्रीसोबत तो संबंध निर्माण करायचा तिची पालखी निघायची. त्यामुळे सगळ्या समाजाला माहित असायचं की बाबांनी हिच्यावर कृपा केलेली आहे. या कृपेचा अर्थ काय आहे हे जेव्हा बाहेर आलं असतं तर काय झालं असतं, म्हणून मी 5-6 वर्ष त्यावर लिहिलं नव्हतं. 5-6 वर्षानंतर मी त्यावर लिहिलं हे प्रकरण एक्सपोज केल्यानंतर. इतकं भयानक ते होतं. म्हणजे हा दुसरा प्रकार आहे. तेच तुम्हाला खरात बाबाबाबत दिसतं. खरात बाबामध्ये खरं म्हणजे याची गरज नसते कोणत्याच बाबाला की एखाद्या स्त्रीला भीती घालण्याची, धमकी देण्याची, याची गरजच नसते. हळूहळू काय होतं की या बाबांच्या जेव्हा लक्षात येतं की आपल्या कह्यामध्ये स्त्रिया येतात आणि सहजतेने या स्त्रिया आपल्याला प्राप्त होतात, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये अशी अभिलाषा निर्माण होते की मला हवी आहे ती प्रत्येक स्त्री मिळाली पाहिजे. अच्छा. आणि त्यामुळे त्यांना एखादी स्त्री हवी असेल त्यावेळेस त्यांना या टेक्निकचा वापर करावा लागतो. अदरवाईज त्यांना या टेक्निकचा वापर करण्याची गरजच नाही आहे. फक्त एवढंच की मी बाबा आहे, माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे आणि तू माझ्यासोबत संबंध ठेवले तुझं भलं होणार आहे, एवढा फक्त आभास निर्माण केला तर पुरेसा आहे. याच्या पलीकडे आणखी काही करायची गरज नाही. मग माजी न्यायमूर्ती मृदुला वाडकर यांचा लेख प्रकाशित झाला आणि त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे त्यांनी जळगाव सेक्स स्कॅन्डल सुद्धा हँडल केलं होतं. फसवणूक, लुबाडणे, भीती घालणे या प्रकार टेरराईज आपण करतो, पण हे उद्देश सिद्ध व्हायला पाहिजे आणि बऱ्याचदा कोर्टामध्ये ते उद्देश सिद्ध होत नाही. म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे ज्याला आपण जादूटोणा विरोधी कायदा म्हणतो तो निर्माण झालेला आहे. मी हे सगळे प्रॉब्लेम फेस केले. IPS ची कलम वापरताना उद्देश सिद्ध करावा लागतो. साधं 420चं कलम सुद्धा लागू होताना त्याचा उद्देश सिद्ध करावा लागतो आणि या ठिकाणी उद्देश सिद्ध होत नाही, कारण तो बाबा म्हणतो मी या भल्याकरता केलं. आता त्याचं स्टेटमेंट आहे ना पोलिसांना दिलेलं की हे सगळं पूजाविधीचा तो प्रकार आहे. हा पूजाविधीचा भाग आहे. मी स्त्रियांसोबत संबंध ठेवणं, मी एकाही स्त्रीवर जबरदस्ती केलेली नाही, हे स्टेटमेंट तो देतोय आणि ते स्टेटमेंट खरं पण असू शकतं की जबरदस्ती न करता या पद्धतीनं संबंध ठेवता येतो.
आणि हे बरोबर आहे मृदुला वाटकर यांचं म्हणणं, त्या न्यायमूर्तीचं आहेत, वकील होत्या अतिशय उत्तम. त्यांचं म्हणणं अतिशय करेक्ट आहे की हे सिद्ध करावं लागेल कोर्टामध्ये, पण अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामध्ये हे सिद्ध करावं लागत नाही. फक्त त्यांनी एवढं म्हटलं की मला या बाईला हा असं म्हणाला बाबा की तू गोपी आहेस, राधा आहेस, जे काही आहे, आणि मी मात्र भगवान कृष्णाचा अवतार आहे, एवढं पुरेसं आहे. याच्या आधारावर त्याला पूर्ण 7 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. कायद्यात काही बदल करावे अशी काही नाही, परिस्थिती काय? कारण आता बघा, हे बघ, एक तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डॉक्टर हमीद दाभोलकरांचे पुत्र, आणि त्यांचं म्हणणं आहे की काही चांगले बदल करण्याची गरज आहे या कायद्यामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही म्हणता की फसवणूक, लुबाडणे, भीती घालणे हे उद्देश सिद्ध करण्याची गरज नाही, मुळात तो गुन्हा ठरवला गेला या कायद्यात आणि तो समज झालेला आहे. बेसिकली कोण काय म्हणतं हे मला काही देणं घेणं नाही आहे. आधी जो कायदा बनवलेला होता त्यांच्या पिताजींनी, तो तोडमोड करावा लागला, पूर्ण बदलावा लागला मला. मी हे कायदे खूप वापरलेले आहेत पोलिसांच्या सहकार्याने, आणि त्या कायद्यांमधल्या मर्यादा मला अतिशय उत्तम पद्धतीनं माहीत होते, आणि म्हणूनच या पद्धतीचा हा कायदा त्याला त्या पद्धतीचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. हा कायदा इतका व्यापक आहे आज की खरातला अप्रत्यक्ष ज्यांचं सहकार्य मिळालं असेल कोणताही उद्देश नसताना, जसं आपल्या नाव घेतलं जातं काही स्त्रियांचं, मी मुद्दाम घेणार नाही, की बाबा त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असून सुद्धा बाबांकडे जात होते. त्या बाबांकडे जात होत्या तोपर्यंत काही प्रश्न नाही, पण त्या बाबाकडे जात असताना जर बाबांकडे जाताना काही स्त्रियांना घेऊन गेले असतील की हे बाबा माझे गुरु आहेत असं म्हणून त्यांच्या पुढ्यामध्ये इम्प्रेशन निर्माण केलं असेल, तर या कायद्यानुसार या कायद्याची व्याख्या करताना प्रसार करणे या व्याख्येमध्ये एक वाक्य उद्धृत आहे. एखाद्या व्यक्तीनं त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केली असेल तरी तो इक्वल गुन्हा आहे आणि त्यांना इक्वल शिक्षा होऊ शकते. पण म्हणजे यांना त्यांचा काही उद्देश नव्हता की या स्त्रियांना बाबांच्याकडे काही सोपवायचं होतं, त्यांना फशी पडायचं होतं वगैरे, असं काही नाही. असं नसताना सुद्धा त्यांच्यामुळे जर त्या स्त्रिया इम्प्रेस झाल्या असतील आणि त्यामुळे त्या बाबांकडे गेल्या असतील आणि पुढे फशी पडल्या असतील तर त्याही कायद्यानुसार गुन्हेगार ठरतात, त्यांच्यावरही कलम लागू होतात, त्यांनाही तेवढी शिक्षा होऊ शकते. पण 2013ला हा कायदा आला मानव सर, पण मग कार्यकर्त्यांना हे सांगावं लागतं तिथल्या स्थानिक पातळीवर पोलिसांना की या कायद्यात अशा गोष्टी, त्याचे स्पष्टीकरण या कायद्याचं कुठे दिलं गेलं का? खूप माथापुडी करावी लागते. अधिकारी अज्ञानी असतात कायद्याबद्दल, आणि कायद्याचा म्हणजे कायदा जर असेल तर त्याचे आजूबाजूचे व्यापक संदर्भ सुद्धा आपल्याला समजून घ्यावे लागतात. जसं तुम्ही म्हणाला की उद्देश सांगण्याची गरज नाही, हे आहेच त्याच्यामध्ये, गुन्ह्यामध्ये ही गोष्ट समाविष्ट केली किंवा गुन्हा नोंदला जातो. या कायद्याची अंमलबजावणी नीट होत नाही का? आणि काही रखडलेले नियम आहे का? किंवा आपण म्हणू की दक्षता अधिकारी असायला पाहिजे एक सक्षम, तो झाला आहे का? जर महाराष्ट्रामध्ये अशोक खरात प्रकरण हे आलं उजेडात, तर हा कायदा अस्तित्वात असताना आणि मुळात भारतीय दंड संहितेमध्ये सुद्धा एक 508 कायदा होता, हे सगळं असताना सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी सातत्यानं का होत आहेत? का नाही येणार खरात प्रकरण उजेडात? खरात प्रकरणासारखी अनेक प्रकरणं महाराष्ट्रामध्ये सातत्यानं घडत आहेत. ती दिवसेंदिवस वाढणार आहेत, कमी नाही होणार. जेव्हा अख्खं सरकारच या बाबांच्या पाठीशी उभं असतं, त्यांचं समर्थन करत असतं, त्यांना घेऊन हिंडत असतं, गावोगाव त्या पद्धतीचे त्यांचे दौरे आखत असतं, आणि यामध्ये सरकार इटसेल्फ अंतर्भूत असतं, आणि सरकारचे पोलीस अधिकारी कमिशनर लेव्हलचे धादांत खोटं बोलतात की कायदे लागू होत नाही, त्यातनं दुसरं काय निष्पन्न होणार आहे? बेसिकली एक लक्षात घ्या, 2013 मध्ये हा कायदा निर्माण झाला. हा कायदा केवळ निर्माण करून प्रश्न सुटणार नव्हता याची पूर्ण कल्पना मला अतिशय चांगल्या पद्धतीनं होती. हा कायदा जेवढा महत्वाचा आहे त्यासोबत त्याचं प्रबोधन करणं महत्वाचं आहे, ते दोन्ही अर्थानं. प्रबोधन केवळ जनतेचं नाही, म्हणजे जे बळी पडतात त्यांचं नाही, प्रबोधन जे प्रत्यक्ष कायदा राबवतात त्या पोलिसांचं करणं सुद्धा नितांत गरजेचं आहे, कारण त्यांच्यामध्ये तेवढ्याच प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत, त्याशिवाय ते कशा काय कायदा राबवणार. म्हणून त्यांचंही प्रबोधन करणं गरजेचं होतं, सरकारी यंत्रणेचं प्रबोधन करणं गरजेचं होतं, आणि संपूर्ण जनतेचं प्रबोधन करणं गरजेचं होतं. त्याकरता जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती गठीत झाली. त्या समितीचा मी सहअध्यक्ष आहे, कॅबिनेट मंत्री त्याचे अध्यक्ष असतात आणि राज्यमंत्री त्याचे उपाध्यक्ष असतात. ती कमिटी सुरुवातीला अतिशय उत्तम पद्धतीनं काम करत होती. मग देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं.
देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर त्यांच्याच काळामध्ये मॅक्झिमम पोलीस ट्रेनिंग झालेले आहे. 35 जिल्ह्यातल्या सगळ्या पोलिसांचं ट्रेनिंग झालं. देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये 30 जिल्ह्यांमधल्या पोलिसांचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि जवळपास महाराष्ट्रामधल्या 35 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमधले कार्यक्रम त्यांच्या काळामध्ये झालेले आहेत. पण आधीच्या गव्हर्नमेंटनी आखल्यानुसार झालेले. आणि तेव्हा ते राज्याचे गृहमंत्री पण होते. हा, राज्याचे गृहमंत्री पण होते आणि मुख्यमंत्री पण होते. बरं, त्यांची माझी आधीपासून परिचय, त्यांच्या वडिलांसोबत मी काम केलेलं आहे. त्यांनी मला आश्वासन दिलं की आपण हे काम उत्तम पद्धतीनं करू आणि 3 वर्ष फक्त मला झुलवत ठेवलं, काहीही केलं नाही. जेव्हा मला त्यांच्याच जवळच्या लोकांनी सांगितलं की त्यांना हे काम करायचं नाहीये, तुम्ही फार भानगडीत पडू नका, त्यानंतर मी तो नाच सोडून दिला. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं गव्हर्नमेंट आलं. उद्धव ठाकरेंच्या गव्हर्नमेंटमध्ये अजितदादा होते. अजितदादा आधीपासून या कायद्याकरता अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत करत होते. मग आम्ही कामाला सुरुवात केली. 1 एप्रिल 2020 पासून काम जोरदार सुरू होणार होतं आणि त्याच काळामध्ये आपला कोविड लागू झाला. 2 वर्ष काम थांबलं. त्यानंतर 22 मध्ये पुन्हा कामाला सुरुवात झाली आणि आम्ही कामाला सुरुवात केली गव्हर्नमेंट बदललं. 1 एप्रिलला कामाला सुरुवात केली आणि 22 मध्ये काहीतरी गव्हर्नमेंट बदललं. हे जे गव्हर्नमेंट बदललं त्यानंतर देवेंद्र फडणवीस आले, एकनाथ शिंदे आले. त्यांच्याकडे जाण्याचा मुद्दाच नव्हता, कारण एकनाथ शिंदे स्वतःच अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांचा बळी आहेत. तर ते कसं काय या कामामध्ये मदत करणार? बरं, माझं खातं त्यांच्याचकडे होतं, म्हणजे सामाजिक न्याय विभाग. त्यामुळे मी जाण्यासाठी तयार नव्हतो. पण अजितदादा तिकडे आले. अजितदादा तिकडे आल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. माझ्या मनात खूप किंतु परंतु होते. ते म्हणाले आपण उत्तम काम करू, काही तुम्ही काळजी करू नका. त्यांनी कामामध्ये पुढाकार घेतला. त्यांनी सचिवांच्या बैठका घेतल्या. 22 कोटीचं बजेट सँक्शन केलं. सगळं काही झालं आणि पुढे काहीही झालं नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की पूर्वी जेव्हा मी अजितदादांना पाहिलं होतं पृथ्वीराज चव्हाणांच्या गव्हर्नमेंटमध्ये, तेव्हा अजितदादांचा शब्द म्हणजे सरकार होतं. उद्धव ठाकरेंच्या गव्हर्नमेंटमध्ये मी त्यांना पाहिलं होतं, त्यांचा शब्द म्हणजे सरकार होतं आणि आता त्यांच्या शब्दाला काहीच किंमत उरली नव्हती. त्यांच्याच खात्यामधले लोक कामं करत नव्हते पैसे घेतल्याशिवाय, अशी परिस्थिती होती. आणि मी तर कोणाला पैसे खाऊ घालत नाही. माझ्या सचिवांनी मला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगून पाहिलं की तुम्ही एजंटच्या माध्यमातून कामं करून घ्या, तरच कामं होतील, नाही तर काही झालं नाही. आम्ही वर्षभर वाटेल तशी मेहनत घेतली. म्हणजे मी हे आता अजितदादा जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या गव्हर्नमेंटमध्ये होतं तेव्हाची गोष्ट सांगतोय. त्या वर्षभरामध्ये साधा GR निघाला नाही शेवटपर्यंत या प्रोजेक्ट. हा जो संपूर्ण प्रोजेक्ट किती वेगवेगळ्या पातळीवरचा आहे. संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांचं आणि पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग त्यामध्ये होणार होतं. त्यांच्यापर्यंत कायद्यातले सगळे बारकावे पोहोचवणार होते, जे ऑलरेडी झालेलं होतं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. दुसरा महत्वाचा मुद्दा होता सगळ्या कर्मचाऱ्यांचा, अगदी अंगणवाडी सेविकापासून तर ग्रामपंचायतच्या सहकाऱ्यांपर्यंत जेवढे जेवढे सरकारी यंत्रणांमधले नोकर असतात त्या सगळ्यांचं ट्रेनिंग होतं. त्यानंतर सामान्य जनतेचं ट्रेनिंग होतं. त्यानंतर पत्रकारांचं ट्रेनिंग होतं, कारण पत्रकारांना हा कायदा डायरेक्ट लागू होतो जर त्यांनी या पद्धतीच्या बातम्या दिल्या तर. या सगळ्यांचं ट्रेनिंग होतं. त्याच्याकरता ऑलरेडी 22 कोटीचं बजेट सँक्शन झालेलं होतं, सगळं काही होतं. पण या सरकारला हे काम करायचं नाही. त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे धीरेंद्र कृष्ण महाराज. धीरेंद्र कृष्ण महाराजांनी नागपूरमध्ये येऊन 2 कायद्यांचं उल्लंघन केलं, जाहीररित्या उल्लंघन केलं. आणि अमितेश कुमार, नागपूरचे कमिशनर, जे आता पुण्याचे कमिशनर आहे, ते सांगतात की कायद्याचं कोणतंही उल्लंघन केलेलं नाही. हा बाबा लोकांना डायरेक्टली सांगतो की तुझे अमुक रोग दुरुस्त होतील, तमुक रोग दुरुस्त होतील, असं कर. इटसेल्फ हा ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 नुसार गुन्हा आहे. आणि हा गुन्हा असताना सुद्धा कायदा लागू होत नाही असं म्हणतो अमितेश कुमार. बरं, कोण? अमितेश कुमार म्हणजे IPS अधिकारी, कमिशनर. त्यानंतर त्यांनी डायरेक्टली त्या ठिकाणी तुला अमुकाने करणी केली, तमुकाने करणी केली, जादूटोणा केला असं सांगितलेलं आहे. हे सगळं त्यांनीच प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओजमध्ये आहेत. त्याची जे विशेषतः दिव्य दरबार चालायचा त्या दरबारामध्ये, ज्याच्यामध्ये आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांच्या पायावर डोकं ठेवायला गेले होते, ते दिव्य दरबारामध्ये गेलेले होते. नाही झाली ऍक्शन. आणि त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की हे सरकार आता हा कायदा राबवणार नाही आहे. माझ्याकडे आता मी पोलिसांचं ट्रेनिंग केलेलं असल्यामुळे खूप पोलीस अधिकारी माझ्या ट्रेनिंगमधनं गेलेले आहेत. त्यांचे फोन यायचे न सारखे, सर हा कायदा आम्हाला राबवायचा आहे, आमच्याकडे तक्रारी आल्या, पण वरून प्रेशर आलं, काय करायचं, तुम्ही वरचं प्रेशर काढू शकता का? आधीच्या सरकारमध्ये मी हिमतीनं सांगायचो की मी काढू शकतो प्रेशर. मी डायरेक्ट मुख्य गृहमंत्र्यांना फोन करायचो. मला माहिती आहे ते मुख्यमंत्री जर त्या विचारांचे आहे आणि त्यांना हे सगळं राबवायचं आहे, म्हणजे हा कायदा राबवायचाच नाहीये, तर आपण काय करू शकतो? म्हणजे आताच्या घडीला जादूटोणा विरोधी कायदा 2013 हा अजिबात
अंमलबजावणी होत कुठे नाही त्याचं- कुठे स्थानिक अधिकारी जे आहेत त्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मनामध्ये घेतलं, तिथल्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यामध्ये एखाद्या बीजेपीच्या नगरसेवकाने हस्तक्षेप नाही केला तर कायदा राबवला जातो. पण त्याच फडणवीसांनी गृहमंत्री असताना पोलिसांचं प्रशिक्षण करून घेतलं. हो, अरे पोलिसांचं प्रशिक्षण कशाला? मी आणि उमेश बाबू चौबे जे त्यांच्या याचा वडिलांचे अर्थ मित्र होते, त्यांना हे वाटत असावं की या कायद्या हो पण 3 अंमलबजावणी वर्ष त्यांनी व्हावी. काहीच केलं नाही ना पुढे. त्यांनी पुढे मला काय केलं अभिवचन- नाही? त्यांनी मला जेव्हा ते मुख्यमंत्री झाले, मी नागपूरला त्यांच्या घरी भेटलो. मी ते आणि उमेश बाबू चौबे तिघच जण आम्ही होतो. उमेश बाबू चौबे तर त्यांच्याकरता काका होते, दोघं एका स्कूटरवर बसून हिंडायचे, दोघे कॉर्पोरेटर होते. त्यांचे वडील देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधरराव आणि उमेश बाबू चौबे दोघेही कॉर्पोरेटर होते, एका स्कूटरवर हिंडायचे. त्यांच्या दृष्टीने ते काकाच होते. त्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की आपल्याला उत्तम काम करायचं आहे. मी यावर्षी तर काही त्यावेळेस 16 कोटीचं बजेट सँक्शन होतं, तर मी काही 16 कोटी वगैरे देणार नाही, पण 10 कोटी देईन. म्हटलं 10 कोटी पण आम्ही खर्च करू शकत नाही. आता महिने किती राहिलेले आहे? 4 महिन्यामध्ये जास्तीत जास्त आम्हाला 2 कोटी पुरेसे आहे. 10 कोटीचं बजेट मी सँक्शन करतो. तू सुधीर भाऊंची बोलवून घ्या. सुधीर भाऊ तो तुमचे मित्र आहेतच. सुधीर भाऊ अर्थमंत्री होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाल्यानंतर माझा काय प्रॉब्लेम आहे, मी तर आहेच तुमच्यासोबत. 3 वर्ष झुलवलं. ते वर्ष तो सोडूनच दिलं मी. पुढचे 3 वर्ष नुसतं झुलवलं मला. एक पैशाचं काम केलं नाही, एक मुद्दा पुढे नेला नाही. आणि त्यावेळेस मला क्लिअर झालं की यांना करायचं नाही. त्यांच्याच जवळच्या माणसाने मला जेव्हा सांगितलं तेव्हा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला आता सांगतो मी, हे धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या काळामध्ये अतिशय क्लिअर झालं. एक IPS अधिकारी जाहीररित्या कसं काय खोटं बोलू शकतो की कायदा लागू होत नाही? त्याला कायदा कळत नाही असं म्हणण्याची तर माझी हिंमत नाही. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट इतका क्लिअर आहे की एखाद्याला डॉक्टरची डिग्री नसताना तो रोग दुरुस्तीचा नुसता दावा जरी करत असेल, इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे. आणि इथे हा माणूस चक्क रोग दुरुस्त करतोय त्याच्या दिव्य दरबारामध्ये. तोही कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. आणि चक्क सांगतोय तुला अमुकानी करणी केली तर अमुकानी जादूटोणा केला. जादूटोणा केला असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे ना. त्याला कोणताही वेगळा पुरावा लागत नाही ना. तो व्हिडिओमध्येच आहे. आणि तरी यांचं पोलीस म्हणतं की कायदा लागू होत नाही. काय अर्थ काढाल? तेव्हापासून मी नाक सोडून दिलं. पण आता अशोक खरात प्रकरण जेव्हा अशोक खरात प्रकरण का बाहेर आलं? नाही, पण त्यावेळेला तुम्ही का सक्रिय बाहेर का आलं? नव्हता आणि समिती का नव्हती सक्रिय असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी सांगतो ना त्याचं कारण. अशोक खरात प्रकरण बाहेर आलं याचं एक मात्र कारण आहे, थँक्स टू एकनाथ शिंदे. ते जर यामध्ये इन्व्हॉल्व नसते तर हे प्रकरण कदाचित बाहेर आलं नसतं. ते इन्व्हॉल्व असल्यामुळं हे प्रकरण बाहेर आलं. मी का नाही आलो मध्ये? कारण मी आलो असतो तर याला वेगळे फाटे फुटले असते. माझ्याकडे खूप टीव्हीचे फोन येत होते, सगळे येत होतं, पण मला कळतं की मी एकदा आलो की सगळ्या हिंदुत्ववादी संघटना वेगळ्या पद्धतीनं वागायला लागतात. मग त्या वेगळ्या पद्धतीनं समर्थन आणि विरोध करायला लागतात. आता हे पॉलिटिकली का होईना पण हे प्रकरण काढलेलं आहे. आणि विशेषतः ज्या DCP आहेत सातपुते, त्यांना मी चांगलं ओळखतो. ते अतिशय चांगले अधिकारी आहेत. कमिशनर सुद्धा नाशिकचे अतिशय चांगले आहेत. आणि ऑलरेडी पोलीस आता SIT गठीत झाली आणि काम करते आहेत. आपण कशाला हस्तक्षेप करावा? आपण आलो की पुन्हा उलटपालट सुरू होणार, सगळं चर्चा सुरू होणार. आता पहा ना, चर्चा सुरू होतील ना ते सगळे. त्या चर्चा सुरू होणार आणि त्याच्यामध्ये मूळ मुद्दा बाजूला पडेल आणि भलत्याच गोष्टी समोर येतील. आणि म्हणून मी शांतपणे मधला 1 महिना मुळीच बोललो नाही आणि जाणीवपूर्वक बोललो नाही की हे प्रकरण पोलीस व्यवस्थित हाताळत आहे. पोलिसांनी हे प्रकरण हाताळलं नसतं आणि या कायद्याखाली गुन्हे दाखल केले नसते तर मग मी मात्र हस्तक्षेप केला असता किंवा बोललो असतो. मग प्रेस कॉन्फरन्स घेतली असती. आणि आता एवढ्यावर मी थांबलो नाही, आता मी प्रबोधन करणार आहे. मी त्या मुद्द्यावर येणार आहे की मी माझा प्रश्न होता की ही समिती, कारण नाव खूप मोठं आहे त्यामुळे वाचून मला दाखवावं लागतं की जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार आणि अंमलबजावणी ही समिती, ज्याचे तुम्ही सहअध्यक्ष आहे आणि मंत्री, कॅबिनेट मंत्री हे त्याचे अध्यक्ष आहेत. मुळात तुम्ही ज्या ज्यावेळी मैदानात उतरता त्यावेळी हिंदुत्ववादी तुमचा का विरोध करतात आणि त्यांना असं वाटतं, म्हणजे हा जेव्हा कायदा अस्तित्वात आला जादूटोणा विरोधी कायदा, त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या नेत्यांसोबत भेटीगाठी घेऊन त्यांना ह्या कायद्याचं प्रारूप समजावून सांगावं लागलं होतं आणि मुळात उद्देश समजावून सांगावा लागला आणि कन्व्हिन्स करावं लागलं की हा कायदा समाजाच्या हिताचा कसा आहे आणि कशासाठी तो कायदा अस्तित्वात येऊ पाहतोय. त्यांना असं वाटतं की हिंदू धर्मावर शाममानव घालतात, हिंदू धर्माच्या विरोधात आहेत, हिंदू धर्माला कुठेतरी त्यांच्या श्रद्धेला शृंग लावण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारची एक तुमची इमेज तयार झालेली आहे.
नाही नाही, मुळामध्ये ही इमेज तयार झाली असती तर मी जनतेमध्ये कामच नसतं करू शकत. म्हणजे समर्थन पण तुम्हाला म्हणजे- दुसऱ्या बाजूचं असेल. नाही नाही, तसं नाही आहे नुसतं. मी सामान्य जनतेमध्ये हजारांच्या सभा घेतो आणि हा विषय अतिशय प्रभावीपणे नावानिशीवार मांडतो. त्यावेळेस सगळे लोक माझ्या सोबत का उभे राहतात? कारण त्यांना माहिती आहे हा माणूस हिंदू विरोधी नाही. त्यांना हे डेफिनेटली माहित आहे की हा माणूस फक्त हिंदू धर्माच्या नावावर किंवा इतर धर्मांच्या नावावर जी लुबाडणूक चालते त्याच्या विरुद्ध हा काम करतो. तर कुणाला विरोधक वाटता तुम्ही? मी कोणाला विरोधक वाटतो? ज्यांचे हितसंबंध यामध्ये गुंतलेले आहेत. जे- या तुम्ही हिंदुत्ववादी संघटना म्हणतात त्या स्वतःच बाबांच्या संघटना आहेत. त्यांचे प्रमुख बाबा असतात, बाबांकडनं सुपारी घेऊन आलेले असतात, अशा या संघटना आहेत. बाबा बागेश्वर धामच्या विरोधात तुम्ही जेव्हा काही वर्षांपूर्वी बोलले होते त्यावेळेला लोक तुमच्या समर्थनार्थ येऊन मग तो जनमताचा रेटा का नाही वाढला? मग वाढला ना, वाढला. त्याशिवाय एवढ्या सभा कशा झाल्या असतात? त्या काळामध्ये एवढ्या विरोधी वातावरणामध्ये एवढ्या सभा कशा झाल्या असतात? जे जनमताचा रेटा होताच. वृत्तपत्रांचा आता आता मीडियाबद्दल मी वेगळं बोलण्याची गरज नाही, तरी महाराष्ट्रातला मीडिया तर पूर्ण बाजूला होता. महाराष्ट्रातल्या मराठी मीडियाने त्यावेळेस माझी खूप उत्तम पद्धतीनं मला मदत केली. हिंदी मीडिया पूर्ण विरोधात होता. आता हिंदी मीडियाबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना नीट माहीत आहे. वेगळं बोलण्याची गरज नाही आहे, कारण वरून त्यांना जसे आदेश येतात त्या पद्धतीनं ते चालतं तो मीडिया दिल्लीवरून. पण महाराष्ट्रातल्या मीडियाने उत्तम मदत केली, महाराष्ट्रातल्या जनतेने उत्तम मदत केली आणि महाराष्ट्रामध्ये असल्यामुळेच मी एवढ्या सभा त्या काळात घेऊ शकतो. घेतल्या ना सभा त्याच्या विरुद्ध. आताही पुन्हा सभा घेणार आहे ना या खराच्या निमित्तानं. आता या सभा ज्या सुरू होतील त्या सुरुवात अकोल्यापासून होते आहे, त्यानंतर नाशिक 18 तारखेला अकोला आहे, 20 तारखेला बुलढाणा आहे, 22ला नाशिक आहे, त्यानंतर 24ला नागपूर आहे, 25ला अमरावती आहे, 27ला वर्धा आहे. या पद्धतीनं आता सुरू झाल्या सभा. तर मी या निमित्तानं जनतेचं प्रबोधन डेफिनेटली करणार आहे, कारण आता खूप चांगल्या पद्धतीनं खरात प्रकरण लोकांसमोर आलेलं आहे. आता जर हिंदुत्ववादी संघटना खरात प्रकरणामध्ये खराच्या समर्थनार्थ उतरल्या तर त्यांची पंचायत होईल अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आता त्यांना सहजासहजी उतरता येणार नाही त्याच्या समर्थनार्थ. आणि त्यामुळे मला वाटतं ही योग्य वेळ आहे. आता मी योग्य पद्धतीनं लोकांचं प्रबोधन करेन. पण असं झालं का की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीच्या काळात पोलिसांचं सगळं प्रशिक्षण केलं जादूटोणा विरोधी कायद्याचं, नंतरच्या काळात तुम्ही म्हणतात की ते त्यांचं अजिबात त्यांना रस नव्हता त्याच्यामध्ये, पण तुम्ही नंतरच्या काळामध्ये या 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही राजकीय भूमिका घेतली. पूर्वी तुमची प्रबोधनाची भूमिका होती, नंतरच्या काळामध्ये श्याम मानव यांनी राजकीय भूमिका घेतली आणि मग त्यांच्या मतदारसंघामध्ये नागपूरमध्ये तुम्ही सभा घ्यायचं ठरवलं, काही ठिकाणी सभा घेतल्या, पण मग संविधानाच्या संदर्भामध्ये रक्षणाच्या संदर्भामध्ये तुमच्या त्या संविधान बचाव अशा स्वरूपाच्या सभा असतील आणि त्यावेळेला असीम सरोदे किंवा चौधरी विश्वंभर चौधरी किंवा बाकी लोकांच्या सुद्धा सभा होत होत्या. पण मग ही तुमची घेतलेली राजकीय भूमिका भाजप आणि इतर पक्षांसाठी महायुतीतल्या त्रासदायक आहे म्हणून होती? नाही, पण त्याचा काय संबंध आहे? बेसिकली ह्या म्हणून म्हणून 24-25च्या आणि मी तुम्हाला त्याच्या आधीच्या गोष्टी सांगतोय ना. मी तेव्हापासून तर मंत्रालयात फिरकलोच नाही. जेव्हा माझ्या लक्षात आलं ते वर्ष संपलं की वर्षभरामध्ये साधा GR निघाला नाही. सचिव अतिशय चांगल्या पद्धतीनं वागायचे सामाजिक न्याय विभागाचे. 2 बैठका घेतल्या होत्या अजितदादांनी त्यांच्यासोबत माझ्यासोबत. एकत्र बैठका झाल्या होत्या आणि तरी साधा शेवटपर्यंत वर्षभरात GR निघू शकला नाही. त्यांनी अप्रत्यक्ष मला सुचवण्याचा प्रयत्न केला की एजंटच्या माध्यमातून आपण काम करून घेऊ, तरच काम होईल, नाही तर काम होणार नाही. म्हणजे परिस्थिती अशी निर्माण झाली आहे आता महाराष्ट्र सरकारमध्ये की पैसे खाऊ घातल्याशिवाय एकही काम होत नाही. जे मी पूर्वी विदाऊट पैसे खाऊ घालताना कामं करून घेतलेली आहे आणि ती झालेली आहे. कारण अजितदादांचा फोन जायचा, एक पुण्यकर्म आपल्याला करायचं आहे आणि मग समोरच्या माणसांना लक्षात यायचं की आता आपल्याला पैशात काही उलाढाल करायची नाही. आणि त्या पद्धतीनं सरकारी अधिकारी वागले आणि अतिशय उत्तम पद्धतीनं काम केलं होतं. तर मला असं वाटत होतं की या सरकारी अधिकाऱ्यांमध्ये असं आहे की एखादं चांगलं काम उत्तम पद्धतीनं आपल्या हातून व्हावं असं त्यांनाही वाटत असतं आणि ते करू शकतात आणि करतात. तो सगळा प्रकार संपून गेला होता. अजितदादांचे शब्द चालत नव्हते. त्यानंतर मी गेले 2 वर्ष तिकडे मंत्रालयाकडे फिरकलेलोच नाहीये. म्हणजे ह्या निवडणुकींच्या प्रचारांच्या आधीपासून मी गेलेलोच नाहीये. कारण काहीच घडत नाही, नुसतं जायचं चक्रा मारायच्या, जायचं चक्रा मारायच्या आणि त्यातनं काहीच निष्पन्न होत नाही हे जेव्हा लक्षात येतं. कारण की आणखी आता जाहीरीत बोलायचं की नाही मला माहित नाही.
एका जवळच्या माणसाने मला येऊन सांगितलं की नाही नाही, आपण अमुक अमुक सामाजिक न्याय मंत्री आहे, त्यांच्याशी बोलू आणि चांगलं काम करून घेऊ. म्हटलं ठीक आहे, तुम्ही आधी बोलून पहा, मी एक पैसा खाऊ घालणार नाही, त्यांना सांगा. ते म्हणाले नाही, 10% तर लागेलच, त्याशिवाय होणार नाही. डायरेक्ट माझ्या कशासाठी? तोंडावर 10% लागल्याशिवाय काम होणार नाही असं सांग. म्हणजे जो फंड मिळेल त्यातनं हा, असं सांगण्याची हिंमत. या सामाजिक कामात सुद्धा. हा. आणि राहिला प्रश्न माझ्या राजकीय भूमिकेचा, तर माझी सुरुवातच राजकीय भूमिकेपासून आहे ना. जेव्हा या देशामध्ये इंदिरा गांधीने इमर्जन्सी लादली त्यावेळेस त्याला मी विद्यार्थी होतो कॉलेजमध्ये. अच्छा. मी MA पार्ट 1 जस्ट झालो होतो. पार्ट 1ची परीक्षा देऊन आलो होतो. आणि त्यावेळेस मी त्या याला इमर्जन्सीला विरोध केला आणि 10.5 महिने जेलमध्ये राहिलो. त्यानंतर जेव्हा निवडणुका आल्या त्यावेळेस जनता पार्टीचा मी भाग होतो. जनता पार्टीचा मी दणकून प्रचार केला होता आणि 3 निवडणुकांमध्ये केला होता. म्हणजे त्यावेळेसच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचार केला होता, त्यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार केला होता, नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला होता आणि त्यावेळेस मी छोटा वक्ता असल्यामुळे 4-5 जिल्ह्यांमधला प्रचार केला होता. जास्त नव्हता केला, 4-5 जिल्ह्यांपुरताच होता. पण ते 4-5 जिल्ह्यांमध्ये गावोगाव प्रचार केले होते. आणि नंतर मी राजकारणात राहिलो नाही, कारण राजकारणात मी सूट होत नाही असं मला स्वतःला वाटतं, म्हणून मी होत नाही. यावेळेस मला तीच चिंता वाटली की आपला संपूर्ण राज्यघटनाच आपल्या अडचणीत आलेली आहे आणि म्हणून आपल्याला या पद्धतीनं फाईट आउट केलं पाहिजे, म्हणून मी तो प्रचार केला. तर ज्या लोकांसोबत मी प्रचार केला होता त्यांच्या विरोधात आता प्रचार केला आणि ज्यांच्या विरोधात त्या काळात प्रचार केला होता त्यांच्याकरता प्रचार केला. हा विरोधाभास आहे ना. कारण त्या काळात त्यांनी राज्यघटनेविरुद्ध पाऊल उचललं होतं आणि देशावर इंटरनल इमर्जन्सी लादली होती म्हणून विरोध केला होता. आणि यावेळेस यांनी त्याच पद्धतीची वागणूक केली, फक्त नाव घेतलं नाही काही, पण त्याच्याही पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावरची इमर्जन्सी या देशावर लादली आणि म्हणून त्याकरता प्रचार केला. आणि मी लोकशाहीमधला नागरिक आहे. प्रत्येक नागरिकाला आपली लोकशाही टिकावी याकरता काम करण्याचा अधिकार आहे, तो मी वापरला. मी स्वतः काही निवडणुकीला कधी उभं राहिलो नाही आजपर्यंत, कधी राहणार पण भाजप आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की संविधानाला कधीच धक्का लागणार नाही. हे म्हणतायत ना. आज जे काही पत्रकारांबाबत सुरू आहे आणि प्रसिद्धी माध्यमांबाबत सुरू आहे ते काय आहे? हे बंद, ते चॅनल बंद, ते चॅनल बंद, हा काय प्रकार आहे? चालू आहे ना सध्या, नवं काहीच नाही ना. हा कोणता प्रकार आहे? इंदिरा गांधींनी तरी असं केलं होतं का? इंदिरा गांधींनी एवढी मोठी इमर्जन्सी लादली, त्या काळामध्ये असं काही केलं होतं का? त्यावेळेस त्यांनी सगळ्या प्रसिद्धी माध्यमांवर जे नियंत्रण आणलं होतं पॉलिटिकल बातम्यांकरता फक्त. पण आता अशोक खरातचं प्रकरण सुद्धा माध्यमांनी चांगलंच लावून धरलं. महाराष्ट्रातला मीडिया त्यातल्या त्यात बऱ्यापैकी स्वतंत्रपणे वागतो ना. मी त्याचं कौतुक केलं ना मग, की धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या याच्यामध्ये महाराष्ट्र मीडिया अतिशय उत्तम वागला ना. त्यांनी पूर्ण समर्थन दिलं ना आणि म्हणून तर मला शक्य झालं ना ती लढाई करणं. पण इंडियातल्या मीडियाने काय केलं? विरुद्ध बाजू घेतली ना. तुम्ही जो आता जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम सुरू करणार आहात, अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तुमचं पुन्हा एकदा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हा प्रबोधनाचा कार्यक्रम, म्हणजे कधी कधी असं होतं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते, बागेश्वर धामच्या प्रकरणामध्ये कार्यकर्ते तुमच्यासोबत काम करताना दिसले, पण नंतर मात्र ही समिती निष्क्रिय आहे का? आणि नेमकी मग या अशोक खरातच्या प्रकरणात का बोलली नाही त्याचं तुम्ही उत्तर दिलं की हे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं असतं. पण प्रबोधनाची ही यात्रा ती मधल्या काळात खंडित होण्याचं कारण काय? बेसिकली कोणतंही काम खंडित नसतं. आमच्या इथे एकही फुल टायमर नाही, मी पण फुल टायमर नाही. सगळेच्या सगळी माणसं स्वतःच्या जीवनामध्ये उपजीविकेचं आपलं जे काम असतं ते करतात आणि मग फावल्या वेळामध्ये हे काम करतात. ज्यावेळेस वृत्तपत्र या कामाला प्रसिद्धी देतात त्यावेळेस तुमच्या लक्षात येते की हे काम सुरू आहे. नियमित आमची शिबिरं सुरू आहेत, नियमित आम्ही कायद्याचं प्रबोधन आम्ही करतो आहोत, कंटिन्युअस चालू असतो. आणि आजकाल सोशल मीडिया असल्यामुळे ते त्यातलं कुठेतरी रिप्रिंट उमटत असतात, त्या बातम्या येत असतात, फेसबुकवर येतात, कुठेतरी येतात, युट्यूबवर येतात. त्यामुळे सतत काम सुरू आहे. आमचं जे सतत काम सुरू असतं जोपर्यंत त्याचा आता मी जरी बोललो नाही तरी माझे अनेक कार्यकर्ते खरात प्रकरणावर बोलले ना. तुमच्यापर्यंत पोचलं का ते? मी बोलल्याशिवाय ते पोचत नाही. आता ही मर्यादा तर आहे. आमचे कार्यकर्ते सातत्यानं काम करत असतात, सातत्यानं त्यांचं काम सुरू असतं. व्हॉलेंटियर संघटना आहे, आमच्यामध्ये एकही फुल टायमर नाही आहे. पैशाच्या मर्यादा आहेत. आम्हाला असं वाटलं होतं की एकदा कायदा झाल्यानंतर कायद्याच्या राबवणुकीतच सगळ्यात मोठं महत्वाचं काम आहे
आणि त्या कामातनंच आम्हाला फुरसत मिळणार नाही, त्याच्याकरता बजेटही सरकारने उत्तम पद्धतीनं आखून दिलेलं आहे. हे अतिशय उत्तम पद्धतीनं काम करता आलं असतं. पण सरकारला करायचं जर नाही तर त्याला कोण काय करू शकतं? आता आपण पुन्हा एकदा प्रबोधनाच्याच मुद्द्यावर येऊ, कारण हे असे सगळे चर्चेत येणारे मुद्दे, त्याचं नेमकं त्या प्रकरणाचं काय होईल, अशोक खरातला शिक्षा होईल तर ती किती होईल, आणि कायदा कसा राबवला जाईल, ज्या स्त्रियांनी कन्फेशन्स दिलेले आहेत ते कन्फेशन कोर्टात असले तर ते टिकतील असं मृदुला भाटकर म्हणाले, आणि कायद्यातला हा एक नियम आहे की कोर्टातले कन्फेशन हे जास्त ग्राह्य मानले जातात, जबान्या, कबुली जबाब. आता मुद्दा असा आहे मानव सर की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला खूप म्हणजे धूसर रेषा आहे, खूप असा बारीक फरक आहे. हा एक मुद्दा आहे. पण अजूनही लोक चमत्कारांना बळी का पडतात? जाहिरातींचा मारा खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो. माध्यमांमधनं सुद्धा बातम्या तशा प्रकारच्या येतात. बुवाबाजीला समाज मान्यता मिळाली आहे अशा प्रकारचं एक चित्र मिळालंय, राजाश्रय मिळाला अशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि शिक्षणातली मुळात वैज्ञानिक दृष्टी कमी झाली आहे का, किंवा चिकित्सक बुद्धी किंवा तर्कानं विचार करण्याची जी काही वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, किंवा तसा जो विचार आहे त्याला कुठेतरी फाटा देण्यात आलेला आहे का? पहिला मुद्दा एक लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये कधीही वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा वेगळा प्रयत्न झालेला नाही. नाही. म्हणजे मी जे काही म्हणतो की नेहरूंनी खूप चांगल्या गोष्टी या देशात केल्या. नेहरूंना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं, वैज्ञानिक दृष्टिकोनाचं महत्त्व माहीत होतं. पण आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न झाला नाही. तो जर सुरुवातीपासून 1947 सालापासून आपल्या एज्युकेशनमध्ये रुजवण्याचा प्रयत्न झाला असता तर पुढच्या 2-3 पिढ्या बदलल्या असत्या. ज्यावेळेस मी अजितदादांकडनं हे बजेट सँक्शन करून घेतलं पहिल्यांदा 16 कोटीचं, त्यावेळेस मी त्यांना एकच म्हटलं की मला फक्त तुम्ही 5 वर्ष संधी द्या. 5 वर्षामध्ये मी अर्धा महाराष्ट्र बदलून दाखवतो, 10 वर्षामध्ये मी पूर्ण महाराष्ट्र बदलवून दाखवतो. सरकारमध्ये एवढं सामर्थ्य आहे. किमान ह्या उघड पद्धतीच्या अंधश्रद्धा तरी थांबतील एवढं मोठं सामर्थ्य सरकारमध्ये आहे, सरकारी यंत्रणांमध्ये, आणि ते मी सिद्ध केलं आणि त्या पद्धतीचं काम केलं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. हे लोकांपर्यंत जर पोहोचणार, मला माहीतच जर नाही आहे की ही अंधश्रद्धा आहे तर मी कसं काय स्वतःला वाचवू शकेल त्यातनं? अरे मी एवढा एज्युकेटेड मुलगा, अनेक विषयांचा अतिशय अभ्यास असणारा, देशभर व्याख्यानं देणारा, पण मला या जगामध्ये भूत नसतं असं सांगणारा एकही कॉन्फिडन्स माणूस माझ्या आयुष्यामध्ये कधीही 1980 सालापर्यंत मला मिळाला नाही. या जगामध्ये जादूटोणा खोटा असतो, मंत्रतंत्र खोटे असतात असं सांगणारा एकही माणूस मिळाला नाही. जेव्हा की मी कम्युनिस्टांसोबत काम करत होतो, मी समाजवाद्यांसोबत काम करत होतो, सर्वोदयवाद्यांसोबत, गांधीवाद्यांसोबत काम करत होतो, RSS वाल्यांसोबत काम करत होतो, सगळ्यांसोबत काम करत होतो. एक माणूस मला कॉन्फिडंट कधी मिळाला नाही. पहिल्यांदा अब्राहम कोरनच्या पुस्तकामध्ये 1980 साली मी किर्लोस्कर प्रेसला गेल्यानंतर मला कळलं की हे सगळं खोटं आहे. त्यामुळे माझ्यासारख्या जर चांगलं नॉलेज असणाऱ्या माणसाची ही अवस्था या देशामध्ये आहे तर सर्वसामान्य माणसाची अवस्था काय असणार? बरं, आमच्याशिवाय या विषयावर कोण बोलतं? आपण आंबेडकरांचं आणि फुल्यांचं नाव घेतो. फुले आणि आंबेडकर कधी या विषयावर बोलले का? भूत या विषयावर, मंत्रतंत्र या विषयावर? ते एकूण धार्मिक अंधश्रद्धांबद्दल बोललेले आहे. याच्या मागचं सायन्स नेमकं काय आहे, काय असं लोकांपर्यंत कोण पोहोचवणार? हे काम होतं आपल्या पिढीचं, आणि ते काम ऑलरेडी या पिढीनं सुरू केलं. आणि या पिढीनं अतिशय उत्तम पद्धतीनं हा कायदा झाल्यानंतर, बरं हा कायद्याला समर्थन कोणी दिलेलं आहे? सगळ्यांनी दिलं ना. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने समर्थन दिलं, स्वतः देवेंद्र फडणवीस बीजेपीचे त्यावेळेस अध्यक्ष होते, त्यांनी समर्थन दिलं, राज ठाकरेंच्या त्यांच्या पक्षाने समर्थन दिलं. RPIचा तर प्रश्नच नव्हता, त्यांना समर्थन देणारच होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हे काम आणलेलंच होतं बिल. म्हणजे हा पहिला कदाचित असा कायदा असावा का जो एकमतानं संमत झालेला आहे. आधी काही झालेलं असेल पण संमत झाला तो एकमतानं झालेला आहे, बिनविरोध संमत झालेला आहे. असा कायदा जर महाराष्ट्रामध्ये उत्तम पद्धतीनं राबवला जात नसेल, उत्तम पद्धतीनं प्रबोधन होत नसेल, तर तुम्ही अशी अपेक्षा कशी काय करता? मी 2 सरकारांमधला फरक सांगतो. काँग्रेस सरकारमध्ये लोक अंधश्रद्धा नव्हते का? होते. इंदिरा गांधी स्वतः त्या ब्रह्मचारी बरोबर गुरु मानायचे. ते सोड ना, आपल्या महाराष्ट्रातलं पाहू ना. विलासराव देशमुख सत्यसाई बाबांचे भक्त, अशोकराव चव्हाण त्यांचे पिताश्री शंकरराव. मी आता अशी उदाहरणं घेतोय की जे स्वतः अंधश्रद्धा असूनही काय करू शकतात. स्वतः विलासराव देशमुख अंधश्रद्धा आहेत
चमत्कार या करणाऱ्या अत्यंत मोठा बाबा, ज्याचं नाव सत्यसाई बाबा, त्या बाबाचे परमभक्त आहेत. असं असताना त्यांनी 2005 साली विधानसभेमध्ये हा कायदा संमत करून घेतला. आणि या कायद्यामध्ये चमत्कारावरचं कलम आहे की जो कोणी चमत्कार करेल तो कायद्याने गुन्हा, तो काढा, असं कधी ते बोलले नाहीत. त्यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या तरी. अच्छा. त्यानंतर दुसरं उदाहरण सांगतोय, शिवाजीराव मोघे, ज्यांच्या सहीनं हा कायदा झाला. ते तर एवढे परमभक्त की त्यांच्या स्वतःच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या मेन हॉलमध्ये सत्यसाई बाबांचं मोठं कटआउट लागलेलं होतं ना, तू पण पाहिलेलं असेल. पाहिलंय. मग त्याच शिवाजीराव मोघेंनी अडून बसले हा कायदा झाला पाहिजे म्हणून, आणि त्यांच्या सहीने हा कायदा झालेला आहे. आता ते तर सामाजिक न्याय मंत्री होते, मी त्यांच्याच हाताखाली काम करत होतो. एकदाही म्हणाले नाही की हे कलम यातनं काढून टाका, हे जे चमत्काराचं कलम आहे काढून टाका, असं एकदाही बोलले नाहीत. एकाही कलमामध्ये त्यांनी हस्तक्षेप नाही केला. तर सामाजिक न्याय मंत्री असताना हस्तक्षेप करू शकले असते. ज्यावेळेस इतर मंत्री लोक त्यांना म्हणायचे, झालं ना आता, कशाला भानगडीत पडता, कशाला संमत करायचा कायदा, राहू द्या ना, नंतर आपली अडचण होते ना, त्यावेळेस ते म्हणायचे नाही, माझ्या आदिवासी बांधवांची फार फसवणूक होते, मला त्यांना वाचवायचंय, हा कायदा झालाच पाहिजे. आता हे दोन्ही माणसं अंधश्रद्धा असून कायद्याकरता ठामपणे उभी राहिली. कारण स्वतःच्या वैयक्तिक अंधश्रद्धा आणि समाजाचं हित या दोन गोष्टींमध्ये ते फरक करू शकले. देवेंद्र फडणवीसांना तुम्ही अंधश्रद्धा म्हणून नाही ओळखत. वैयक्तिक जीवनात ते अंधश्रद्धा आहे असं नाही. मी त्यांना जेव्हा पटवायला गेलो हा कायदा, त्यावेळेस मी त्यांना हेच म्हटलं की देवेंद्र फडणवीस, तुम्ही या कायद्याला विरोध केला. त्यावेळेस त्यांचं एका टीव्ही चॅनलवर पूर्ण मुलाखत आली होती या कायद्याच्या विरोधात. तुमच्यासारखा वेल एज्युकेटेड माणूस, सुसंस्कृत माणूस या कायद्याला विरोध करतो, हे महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत माणसांना अगदी पटत नाही, त्यांना खात्रीच पटत नाही. त्यावेळेस ते मस्त मनमोकळे हसले होते. आणि मी बाहेर पडल्यानंतर माझ्या पत्रकार मित्रांना म्हटलं होतं की आता देवेंद्र फडणवीस समर्थन देणार कायद्याला, आणि त्यांनी दिलं उघडपणे. पण देवेंद्र फडणवीसांचा पक्ष बाबांना घेऊन हिंडतो, धीरेंद्र कृष्ण महाराजांना घेऊन हिंडतो. प्रदीप शर्मा आहेत, आणखी प्रदीप मिश्रा. प्रदीप मिश्रा, सॉरी. तर प्रदीप मिश्रा काय सांगतात, वो भगवान के शंकर के पिंडी को बेलपत्ती लगाने का, बेलपत्ती लगाया का परीक्षा में पास. ते उघडपणे सांगतो हजारोंच्या सभांमध्ये. अशा बाबाला घेऊन आपण हिंडतो. बेलपत्ती लावून परीक्षा पास होते का? आणि त्याचं पोरगं झालं नापास. ते नापास झाल्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर हे प्रदीप मिश्रा असं म्हणतात की वो क्या हो गया कि मैं भक्तों को बताते बताते बच्चे को बोलताना भूल गया, इसलिए वो हो गया. नाही त्यांनी बेलपत्ती लावली असती, तो पास झाला असता. काय हा प्रकार आहे? म्हणजे आपण अंधश्रद्धांचं परिपोषण करणारं सरकार पाहतोय. पूर्वीच्या सरकारमध्ये अंधश्रद्धा लोक असताना सुद्धा ते परिपोषण नाही करायचे. पण हा कायदा हा फरक होता. हा कायदा मग 2013 पर्यंत का लांबला, म्हणजे त्याचं काय कारण होतं? पुढे विधान परिषदेत अडकला ना तो. विधानसभेत ऑलरेडी संमत झाला. 16 डिसेंबर 2005 ला हा कायदा संमत झाला. तोच कायदा 2013 दोन्ही सभागृहांमध्ये संमत झाला. मध्ये अडकला तो विधानसभेवर. म्हणजे 2005 पासून 2013 पर्यंत परिषदेत न होण्याचं कारण काय मंजूर? त्याची राजकीय कारण आहे, इथे न बोललेली बरी. बरं जाऊ. श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये एक धुसर फरक आहे, आणि नेमकी श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती हे बरेचदा लोकांना कळत नाही. आणि जे मग जादूटोणा विरोधी कायदा हा आमच्या धर्मावर घाला घालणार आहे आणि तो हिंदू धर्माच्या प्रथा आणि परंपरेला छेद देणार आहे, विरोध करणार आहे, आणि बाकी धर्मातल्या अंधश्रद्धा, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामधल्या अंधश्रद्धा तुम्हाला दिसत नाही आणि कायम तुम्ही हिंदूच्या विरोधात बोलत असतात, अशा प्रकारचे आरोप श्याम मानवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यावरती होतात. याला तुम्हाला उत्तर द्यायचंच आहे. पण याला जोडून स्त्रिया या इतक्या चमत्कारांना बळी का पडतात, का घाबरतात, हा एक मुद्दा आहे. आणि त्याच्यासोबत धर्म सत्तावादी राजकारण वाढलं का, आणि चंगळवादी संस्कृती ही खूप वाढते आहे का, आणि तरुण मुलं मुली त्याला या उथळ बाबांच्या नादी का लागतात, वैचारिक जाणीवा या महाराष्ट्रातल्या कशा विस्तारणार, असं सगळं आता तुम्ही विस्तारानं बोलू शकता. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक करता येणं फार कठीण आहे. हे जे आपण म्हणतो ते बरोबर आहे. श्रद्धा हा शब्द नाहीये, ती एक प्रक्रिया आहे. ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवतो त्याला आपण श्रेष्ठ मानतो. ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो त्याचं शब्द प्रामाण्य मानतो.
ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो त्याच्याबद्दल आपण शंका घेत नाही आणि त्याची चिकित्सा करत नाही. आता श्रेष्ठ मानतो यामध्ये काही अडचण नाही, कोणी कोणाला श्रेष्ठ मानल्याने काही बिघडत नाही. पण त्याचा शब्द प्रामाण्य मानतो, म्हणजे त्याच्या तोंडातनं निघालेला शब्द हेच प्रमाण आहे, पुरावा आहे असं आपण मानतो. म्हणजे जसा एक व्यंकटनाथ महाराज म्हणतो की मी अकोल्याला माझ्या त्या ॲडव्होकेट नरेंद्र चौधरी यांच्या रूममध्ये बसलो होतो आणि 10 मिनिटं ते दिसले नाहीत. कुठे गेले विचारलं त्यांना. ते म्हणाले मी अंबादेवीचं दर्शन घ्यायला कोल्हापूरला गेलो होतो, त्यांच्याशी भेटलो, गप्पा मारल्यानं आलो. म्हणजे अकोला ते कोल्हापूर हे अंतर 10 मिनिटांमध्ये हा माणूस जातो आणि परत येतो. आणि त्या माणसाने ते लिहिलं त्या व्यंकटनाथ महाराजांच्या ग्रंथामध्ये, पोथीमध्ये, अनुभवामध्ये, आणि त्याला गत्रे माडखोलकरांपासून अनेक मोठमोठ्या माणसांची प्रस्तावना आहे. हा तो ग्रंथ आहे. आता हे जे आहे की तो गेला तिथे परत आला असं बाबा म्हणाला म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, ते शब्द प्रामाण्य, वेगळा कोणताही पुरावा लागत नाही. त्या बाबाचा, त्या योग्याचा, त्या जे काय असेल गुरुचा शब्द म्हणजेच प्रमाण. शंकाही घ्यायची नाही, चिकित्साही करायची नाही. त्यामुळे आपल्या श्रद्धेचं रूपांतर किंवा अंधश्रद्धेमध्ये होतं हे त्या माणसाला कळत नाही. आता माझ्यासोबत सहकारी तू आहेस समजा, तर तुला कळेल माझी अंधश्रद्धा, आता अंधश्रद्धा निर्माण झालेली आहे, पण मला नाही कळत. मला ती श्रद्धाच वाटते, माझ्या दृष्टीनं ती श्रद्धाच असते. कारण लहानपणापासून मला शिकवलेलं असतं की गुरुवर अढळ श्रद्धा ठेवावी, शंका घ्यायची नाही, चिकित्सा करायची नाही. शंका कुशंका करणाऱ्या माणसाला कधीही पैलतिरी पोचता येत नाही, त्याला कधी मोक्ष प्राप्त होत नाही. जो गुरुवर अढळ श्रद्धा ठेवतो त्यालाच मोक्ष प्राप्त होतो आणि गुरुची कृपा प्राप्त होते. त्यामुळे पहिला मुद्दा एक लक्षात घ्यायचा की श्रद्धा प्रक्रियेमध्येच फसण्याची तत्व आहेत. आपल्याला काय म्हणायचं असतं, श्रद्धा ठेवावी म्हणजे चांगल्या गोष्टींवर श्रद्धा ठेवावी, त्याच्यापेक्षा विश्वास ठेवावा हा शब्द वापरावा ना. कारण विश्वास बदलतो. माझा मित्र आहे, अतिशय चांगला मित्र आहे, माझ्या घरची एक अत्यंत मौल्यवान घड्याळ चोरीला गेली, मित्र येऊन गेला होता, पण मी काही मित्रावर शंका घेणार नाही. पण ज्या दिवशी मी त्याच्या घरी गेलो आणि तो घरी नव्हता आणि त्याच्या अभ्यासिकेमध्ये बसलो असताना ती घड्याळ मला सापडली, तर मी तर असं नाही म्हणणार ना की माझ्या घरात नाही घड्याळ उडत इथपर्यंत आली. त्यावेळेस माझ्या लक्षात येईल की माझ्या मित्राने चोरी केली. म्हणजे जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण विश्वास ठेवतो, तेव्हा जेव्हा पुरावा समोर येतो तेव्हा विश्वास आपण बदलतो. ही प्रक्रिया नेहमी श्रद्धा ठेवणाऱ्या माणसानं मोकळी ठेवली पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट त्यांनी श्रद्धा ठेवता कामा नये, त्यांनी विश्वास ठेवावा, बिलीफ ठेवावा, फेथ ठेवू नये. आणि बिलीफ ठेवल्याशिवाय तर जगता येत नाही ना. आता मी इथे आलो हा इंटरव्ह्यू देण्याकरता, तेव्हा मला ही खात्री होती, माझा तुझ्यावर विश्वास होता की तू काही मला मारहाण करणार नाही, जरी मी खरात बाबाबद्दल बोलायला आलो तरी. तुलाही खात्री होती की श्याममानव फक्त बोलतील शब्दाने, काही हात उचलणार नाही आपल्या अंगावर. आपण आपल्या जीवनामध्ये सगळी माणसं एक दुसऱ्यावर विश्वास ठेवूनच जगत असतो. पण जेव्हा पुरावा बदलतो, वेगळा पुरावा समोर येतो, त्यावेळेस आपण विश्वास बदलू शकतो आणि बदलतो. ही प्रक्रिया मोकळी पाहिजे. आणि ही जर मोकळी असेल तर मग श्रद्धेमध्ये कोणी फसणार नाही. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा तुम्ही विचारला की ही माणसं घाबरतात का. प्रचंड भीती वाटत असते माणसाला. एकदा जी माणसं अंधश्रद्ध असतात आणि ज्यांचा जादूटोण्यावर विश्वास असतो, देवाच्या कोपावर विश्वास असतो, देव आपल्यावर कोप करतो यावर विश्वास असतो, आणि बाबांनी म्हटलं की देवाचा तुझ्यावर कोप होईल, अमुक अमुक तू केलं नाहीस तर माणसं इतकी घाबरट असतात या क्षेत्रामध्ये की ते वाटेल ते मान्य करायला तयार असतात. ती बंदुकीला घाबरत नाही, चाकूला घाबरत नाही, पण याला जास्त घाबरतात. आणि त्यामुळे जर त्या बाबांनी सांगितलं, जसं एका कुमारिका मुलीला सांगितलं, तिचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर या बाबाने तिला बोलावलं, त्यानंतर ज्याशी आधीपासूनच संबंध प्रस्थापित केले होते लग्नाच्या आधी, त्याच्यामध्ये तिचा विश्वास संपादन केला होता. आणि त्यानंतर याने जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा त्याला बोलावलं, नवऱ्याला पण बोलावलं, नवऱ्याला बाहेर बसवलं आणि तिच्यावर बलात्कार केला. तू जर माझ्यासोबत संबंध नाही ठेवले तर तुझा नवरा मरेल. तर तिला खरंच आपला नवरा मरेल अशी भीती वाटू शकते. यवतमाळबद्दल तुम्हाला थोडी माहिती आहे. यवतमाळ एक बब्बी पैलवान नावाचा अतिशय मोठा पैलवान होता, त्याने अनेक मर्डर केले अशी त्याच्याबद्दल ख्याती होती. एकदा तो मला मारायला आला होता, त्याच्या घरात काहीतरी भानामती होत होती आणि मी म्हटलं घरातलीच माणसं करतात म्हणून. आणि तो मारायला आल्यानंतर त्या दिवशी माझा संमोहनाचा कार्यक्रम पहिला चालला गेला, काही केलं नाही, मारलं बिलं काही नाही.
त्यानंतर एका ज्योतिषाला मी एक्सपोज करत असताना त्याने हिंदू बचाव मोर्चा यवतमाळमध्ये काढायचं डिक्लेअर केलं. आणि नवे नवे SP आले होते, ते मला ओळखत नव्हते. ते म्हणाले तुम्हाला गाव सोडून जावं लागेल, उद्या 10,000 लोक येत आहेत आमच्याशी माहिती. म्हटलं मी माझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हटलं मी माझं काम करणारच आहे, माझे कार्यक्रम चालणारच आहे, तुम्हाला जे करायचं ते कायद्यानुसार करा. राहिला प्रश्न बब्बी पैलवान, त्याचा दौरा होणार नाही, त्याचा मोर्चा निघणार नाही, मी तुम्हाला सांगतो. बाळ सरोदे, एकनाथ डगवार हे माझे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याला सांगायला लागले, तू श्याम मानवला पाहिलं ना, काय करतो तो पोरांना कुत्र बनवतो, मांजर बनवतो, लहान लहान पोरं बनवतो, ते दूध पितात कॉलेजची पोरं. तुला उद्या जर दत्त चौकामध्ये श्याम मानवनी बेडूक बनवलं तर कसं होईल? तुला तर नगराध्यक्ष म्हणून निवडून यायचं. तू बेडकासारख्या, आता बाळासाहेब सरोदे खूपच विनोदी होते बोलण्यात मध्ये, स्टाईलमध्ये. तू अशा टणटण उड्या मारतील, मग लोक तुला कसं नगराध्यक्ष निवडून येतील. त्या माणसाने 10,000चा बोलावलेला मोर्चा रद्द केला. मला SP सारखे विचारत होते की तुम्ही काय जादू केली, त्यांनी मोर्चा कसा रद्द केला. कारण बब्बी पैलवान सारखा, ज्याने अनेक मर्डर केले असं ज्याच्याबद्दल दावा होता, जो कशालाच घाबरत नाही अशी समजूत होती, तो साध्या जादूटोण्याला इतका घाबरतो की खरंच श्याम मानव त्याला बेडूक बनवू शकते असं त्याला वाटू शकतं. कारण त्याने माझा संमोहनाचा स्टेज प्रोग्राम पाहिला होता, ज्यामध्ये पोरं कुत्रे बित्रे बनवून असे भुंकत होते, ते पाहिलं होतं. तर सांगण्याचं तात्पर्य असं की एकदा जर तुमचा जादूटोण्यावर विश्वास असेल, मंत्रतंत्रांवर विश्वास असेल, देवाचा माझ्यावर कोप होतो यावर विश्वास असेल, या माणसाकडे दैवी शक्ती याच्यावर विश्वास असेल, तर माणसं पराकुटीची घाबरतात आणि वाटेल ते करायला तयार होतात. आणि याच पद्धतीनं तो मोठमोठ्या व्यापाऱ्यांना आणि सगळ्यांना लुबाडत जातो. खरं म्हणजे स्त्रियांचं शोषण करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याची गरज नसते. त्याच्यापेक्षा तू आपला सुंदरदास महाराज हुशार होता. माझ्याशी संबंध ठेवला तर तुलाही मोक्ष, तुझ्या नवऱ्यालाही मोक्ष, तुझ्या पित्यालाही मोक्ष, तुझ्या भावालाही मोक्ष. सगळ्या पुरुषांना मोक्ष, बहिणीला मोक्ष नाही, बहिणीला माझ्याकडे पाठवावं लागेल. हे टेक्निक तो वापरायचा. आणि त्याने हजारो स्त्रियांसोबत संबंध प्रस्थापित केले. आम्ही जेव्हा त्याला हकलत होतो तेव्हा सगळ्या स्त्रिया त्याला पकडून होत्या आणि सगळी तरुण पोरं त्याला बाहेर हकलत होती, त्याला गावाच्या बाहेर नेऊन टाकून दिलं नंतर. तर हे त्याच्या मागचं कारण असतं. त्यामुळे तुम्हाला जर या सगळ्यांपासून लोकांना वाचवायचं असेल तर तुम्हाला हे प्रबोधन करावं लागेल की या जगामध्ये कोणी मंत्रतंत्राने तुमच्यावर काहीच करू शकत नाही. मंत्रतंत्राचे तुमच्यावर कोणतेही परिणाम होत नाही. जादूटोणा तुमच्यावर होऊ शकत नाही. कोणत्याही बाबामध्ये चमत्कार करण्याचं सामर्थ्य नसतं आणि कुणावरही देवाची कृपा होत नाही. ती कृपा कोणाला देऊ शकत नाही. कोणीही स्वतः देव बनवू शकत नाही. हे जेव्हा तुम्ही लोकांना नीटपणे समजावून सांगाल, त्यांच्यापर्यंत पोहोचाल, वारंवार पोहोचाल, तेव्हा कुठे आपल्या समाजातल्या अंधश्रद्धा खऱ्या अर्थानं कमी होतील. शिक्षणाने त्या कमी होणार नाही, कारण शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनच रुजवला जात नाही, त्यामुळे तो होतच नाही. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या नावाखाली जर आपण आणखी वेगळ्या अंधश्रद्धा पेरणार असू, जसं आता बोलायला पाहिजे नाही पाहिजे, पहा आता तुम्ही म्हणाल राजकीय बोलतोय मी पुन्हा. आता नाल्याच्या मधनं गॅस तयार होतो आणि त्याच्यावर चहा बनतो, या पद्धतीनं जर आपण सायन्स पोहोचवणार असू लोकांपर्यंत, तर आणखी नव्या प्रकारच्या अंधश्रद्धा तयार होणार त्यात. आणि त्यामुळं वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम महाराष्ट्र सरकारने करावं आणि ते उत्तम पद्धतीनं करता येतं असा संपूर्ण तो प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये शाळेतल्या अभ्यासक्रमामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवायचा याचा पण संपूर्ण भाग त्यामध्ये आहे. आम्ही प्रत्येक शाळेमधले 2 शिक्षक तयार करणार होतो. त्या शिक्षकांना एकदा एका शाळेमधले 2 शिक्षक तयार झाले जे परमनंट आहेत, की संपूर्ण शाळेचा प्रश्न सुटून जातो, की त्याला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं माहीत असतात. तो प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. या पद्धतीचं त्याला नॉलेज आणि आत्मविश्वास असेल तर ती अख्खी शाळा बदलू शकते. शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये या पद्धतीचं संपूर्ण घालायचं. आपल्या ज्या शिक्षण मंत्री होत्या गायकवाड, त्यांच्याशी माझं बोलणंही झालेलं होतं की आपल्याला हे सगळं करायचं. त्या म्हणाले बिलकुल तुम्ही पाहिजे त्या दिवशी आपण करूया, सुरुवात करूया. जेव्हा केव्हा अभ्यासक्रमामध्ये बदल होतील तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आणूया. तर हा संपूर्ण 10 वर्षाचा प्रोजेक्ट होता जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसाराचा. तो जर खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षात अंमलात आला असता, 2013 ते आता 26 आहे, 13 वर्ष झाली, मध्ये जर ही सरकार आली नसती किंवा ही सरकार हे खरंच देवेंद्र फडणवीसांनी जसं मला अभिवचन दिलं होतं, मला आणि बाबूजींना, आता बाबूजी तर या जगात नाहीये, दोघांना आम्हाला अभिवचन दिलं होतं की आपण उत्तम कायदा राबवूया, त्याकरता मी बजेट उपलब्ध करून देतो, हे जर केलं असतं तर महाराष्ट्रामधलं सगळं चित्र बदललं असतं. पण हे चित्र बदलल्यामुळे देवेंद्र फडणवीस निवडून आले नसते का? खरं म्हणजे आले असते. उत्तम काम केलं म्हणून आले असते. त्यासाठी लोकांच्या अंधश्रद्धा वाढवूनच निवडून यावं लागतं असं नाही. नेहरूंनी कुठे लोकांच्या अंधश्रद्धा वाढवली?
नेहरूंनी अतिशय उत्तम ताकदीनं सांगितलं ना, मी हिंदू कोड बिल आणणार, त्यांच्या विरुद्ध बाबा उभा राहिला एवढा मोठा, आणि त्यांनी ठिकठिकाणी सांगितलं की मी हिंदू कोड बिल आणणार आहे, त्याच्यामध्ये ही कलमं आहे, आणि लोकांनी थम्पिंग मेजॉरिटीने त्यांना निवडून दिलं, पुन्हा पंतप्रधान बनवलं. पहिली निवडणूक बोलतोय मी बाबांची, पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी हे केलं. तर हे देवेंद्र फडणवीसांना नाही करता आलं, पण त्यांच्या पक्षाला मान्य आहे नाहीये, त्यांना मान्य आहे नाही आहे. लोकांच्या अंधश्रद्धा वाढवूनच आपल्याला फक्त सत्ता काबीज करायची आहे, हे निर्णय त्यांना घ्यायचे आहे. लोकांचं भलं करून जर आपल्याला सत्ता काबीज करता येत असेल तर त्याचं स्वागत सगळीच करतील, माझ्यासारखी माणसं करतील. अरे कधी RSSच्या प्रमुखांनी नाही विरोध केला ना माझ्या कामाला. बाळासाहेब देवरसांकडे 2दा तक्रारी गेल्या या सगळ्या बाबांच्या. या दोन्ही वेळेस त्यांनी तरुण भारताचे संपादक दिबा घुमरे यांना बोलावून घेतलं. पहिल्यांदा तर मागोवैद्यांनाही बोलावून घेतलं होतं. त्या दोघांना विचारलं की तुमच्या हाताखाली तयार झालेला पत्रकार हे काय करतोय सगळं. त्यावेळेस त्यांनी समजावून सांगितलं की श्याम मानव काय काम करतोय. त्यावेळेस ते असं जाहीररित्या म्हणाले की पाहुण्याच्या लाठीनं जर साप मरत असेल तर आपल्या घरामध्ये आपल्याला कुठे साप हवा. आता ही जी काही देवरसांची भूमिका होती ती भूमिका देवेंद्र फडणवीसांना नाही घेत आहे. मेहनत श्याम मानव करायला तयार आहे, त्याची संपूर्ण संघटना करायला तयार आहे, महाराष्ट्रातले पुरोगामी कार्यकर्ते करायला तयार आहे, सरकारला मामूली बजेट उपलब्ध करून द्यायचं आहे आणि फक्त पाठीशी उभं राहायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्र बदलला असता खरातसारखं प्रकरण निर्माण होऊ शकलं नसतं. जर खराच्या आसपासच्या 50 माणसांना हा खोटा आहे असं जर माहीत असलं तर कसा खरात निर्माण होऊ शकतो. जी. आणि तुम्ही तरुण भारताचा म्हणजे उल्लेख केला, आणि हा संदर्भ मला तसा माहिती होता की तरुण भारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वर्तमानपत्र दैनिक मानलं जातं. मुखपत्र माउथपीस म्हणून, जसं सामना शिवसेनेचं मुखपत्र आहे. पण त्या वर्तमानपत्राचे तुम्ही बराच काळ 4 वर्ष पत्रकार होता, लेखक होता. हे म्हणजे, आणि त्यावेळेला तुम्ही काय लिहायचं या संदर्भात बरंच लिहायचं. नागपुरातली तुमची त्या काळात मी अंधश्रद्धा होतो, पण मी खूप पुरोगामी लिहायचो. आता मंगळसूत्र घालायचं की नाही, कुंकू लावायचं की नाही, याच्या चर्चा झालेल्या आहे तरुण भारतामध्ये, आणि ते छापून आल्या. तुम्ही लिहिलं? मी नाही लिहिलं केवळ त्यावेळेला, मी केवळ नाही लिहिलं, मी तर आर्टिकल लिहिलं, त्याच्यावर प्रतिक्रिया मागवल्या, पोरींच्या प्रतिक्रिया छापून आल्या. मागोवैद्यांकडे खूप तक्रारी आल्या, तर त्यांनी माझ्याकडनं सगळ्याच्या सगळं मागवलं बाळ. त्यावेळेस या विषयावर 500 पत्र आली होती, ती 500 पत्र त्यांनी चाळली आणि ते म्हणाले श्यामने केलेलं सिलेक्शन बरोबर आहे, त्यांनी काही बायस केलेलं नाही. म्हणजे मागोवैद्य तुमच्या पाठीशी होते. मागोवैद्य तसे, अरे माझं एक वाक्य सगळ्यांना भारतामध्ये कापलं नाही. मी खूप पुरोगामी लेखन करायचो. म्हणजे त्या काळात माझी जी पुरोगामित्वाची संकल्पना, त्यात अंधश्रद्धा तर मी होतोच. मी अंधश्रद्धा असलो तरी अंधश्रद्धेचं समर्थन करणारं कधी काही लिहिलेलं नव्हतं. पण स्त्रियांच्या क्षेत्रामधला पुरोगामित्वपणा, जातीच्या क्षेत्रातला पुरोगामित्वपणा, आणि माझ्या काळामध्ये इतके वेगवेगळ्या जाती जमातीतली पोरं लिहायला लागली तरुण भारतामध्ये. पहिल्यांदा असं घडलं तरुण भारतामध्ये की वेगवेगळ्या जातीतली लोक लिहित आहेत. आपण या पॉडकास्टचा समारोप करतोय, पण आपण वाचन संस्कृतीबद्दल बोलतो, तुमच्या लेखनाबद्दल बोलतो. मला एक सांगा, आता जी काही अंधश्रद्धा समाजामध्ये दिसते ती का वाढते? तर जाहिरातींचा मारा, माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या किंवा चित्रपट, आणि आणखी आपण धारावाहिक म्हणू, टीव्ही सिरियल्स म्हणू, मालिका, यामधनं ते प्रमाण जास्त वाढलं की तरुण तरुणी सुद्धा बुवा भावांच्या नादाला लागलेल्या दिसतात, त्या जास्त ते अंधश्रद्ध झाले. माझा त्याला जोडून असा प्रश्न आहे मुद्दामून तरुण भारत आणि लेखनाचा, की तुम्ही सुद्धा काही पुस्तकं लिहिली, पुन्हा एखादं पुस्तक लिहून यातनं काही समाजाचं प्रबोधन करावं असं वाटतं का? आणि आत्ताच्या घडीला जी साहित्य निर्मिती होते त्या साहित्यातनं हे बुवाबाजांच्या नादाला लागणार नाही तरुण पिढी किंवा हा समाज, म्हणून काही विशेषत्वानं काही लेखक, साहित्यिक, कवी प्रयत्न करताना तुम्हाला आढळतात का? पहिला मुद्दा आपण लक्षात घेऊया की सर्वसामान्य माणसाचं मानस हे आजूबाजूच्या परिस्थितीमधनं घडत असतं, त्याच्यावर होणारे संस्कार. आता घरामधनं होणारे संस्कार तर आई वडील जसं बोलणार आहे, जसं करणार आहे तसेच करणार आहे, त्यांच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय बदलणार नाही. दुसरं माध्यम असतं मीडिया. मीडियाने 1982 ते 91 सालापर्यंत खूप उत्तम काम केलं. महाराष्ट्रामधल्या त्यावेळेस तर टीव्ही फक्त एकच होता सरकारचा. सरकारी टीव्हीवर एक कार्यक्रम सुरू झाला होता, होनी अनहोनी. त्याचे 13 एपिसोडचे शेवटचे 4 एपिसोड आम्ही बदलले, केवळ एक मोर्चा नेला होता. आता एवढा मोठा भारतातला टीव्ही, हिंदीमधली ही टीव्ही सिरियल आहे,
आम्ही किती लोक घेऊन गेलो होतो? 100 लोक फलकं घेऊन गेलो होतो. आणि फक्त आम्ही तिथल्या डायरेक्टरशी बोललो, दूरदर्शन वरळीला. दूरदर्शनच्या वरळीला. आणि त्यांनी त्यातले 4 एपिसोड बदलले आणि पुढचे 13 एपिसोड सँक्शन केलेले बंद केले. होनी अनहोनी नावाची सिरियल. होय. म्हणजे कोणत्याही अंधश्रद्धेचं समर्थन सरकारी मीडिया करू शकत नाही, या पद्धतीची भावना त्या काळामध्ये होती आणि ती अंमलात आली होती. वृत्तपत्रांमध्ये काम करणारे अनेक माझे पत्रकार मित्र सांगतात की आमचे संपादक आम्हाला सांगतात, अरे बातमी लिहिताना काळजी घे बाबा, ते अंधश्रद्धावाले येऊन पडतील आपल्या अंगावर. अच्छा. आणि ती लिहितानाच बातमी बॅलन्स करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करायचा. अंधश्रद्धेची उघड समर्थन करणारी बातमी कोणी लिहायचं नाही. जेव्हा टीव्ही स्वतंत्र झाला आणि सकाळपासून हा रतीब घालायला सुरुवात झाली, ज्याला बाबांची प्रवचनं आपण म्हणतो, ही बाबांची प्रवचनं तुम्ही काढून पहा, त्याच्यामध्ये धर्माच्या नावाखाली फक्त अंधश्रद्धा रुजवलेल्या असतात, अंधश्रद्धा रुजवलेल्या असतात. धर्माच्या नावावर फक्त अंधश्रद्धा रुजवणं. आणि तिथून अंधश्रद्धेला प्रचंड खतपाणी घालायला सुरुवात झाली. म्हणजे एका बाजूने आमच्याजवळ माध्यम कोणतं होतं? भाषणांचं माध्यम होतं, वृत्तपत्रांमधल्या लेखांचं माध्यम होतं. आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड रोज सकाळपासून घराघरात येणारा टीव्ही होता. आणि 1-2 चॅनल नाही, केवढे चॅनल झाले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि एकही चॅनल याला अपवाद नाही जो सकाळी ही बाबाची प्रवचनं लावत नव्हतं. त्या काळात दूरदर्शन लावत नसे, नंतर आता दूरदर्शनही सुरू झालं, सगळ्यांचं सुरू झालं. त्यातून अंधश्रद्धा आणखी रुजवण्याची यंत्रणा सुरू झाली. एका बाजूने प्रसिद्धी माध्यमांमध्ये ही यंत्रणा सुरू झाली आणि त्यानंतर सरकार 14चं बदललं, त्यानंतर संप्रभूरच ही सुरू झाली. मग मला सांगा, तुम्ही अंधश्रद्धा दूर होणार कशा? जर तुम्ही 100 वेळा ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहे असं ऐकलंय, ऑलरेडी तुमची ती श्रद्धा आहे, ऑलरेडी त्या पद्धतीचा तुमच्यावर संस्कार आहे, आणि कुठेतरी श्याम मानवांचं भाषण एकदा ऐकलं तर ते किती काळ टिकेल बिचार? फार काळ नाही टिकणार. पूर्वी मला वृत्तपत्र मीडियाची अतिशय सुंदर साथ मिळत असे. मी स्वतः पत्रकार होतो, स्वतः सातत्यानं लेखन करत होतो, त्याही माध्यमातून लोकांपर्यंत जात होतो आणि रोज आम्ही भाषणं द्यायचो, रोज कुठे ना कुठे व्याख्यानं चालू असायची. आज उलट आता युट्यूब सारखं चॅनल आहे, त्याच्या माध्यमातून आहे ना सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यावर. मी अंधश्रद्धा या विषयातला एकही भाग सोडलेला नाहीये की जो आता रेकॉर्ड करून ठेवलेला नाही. माझं जे युट्यूब चॅनल आहे, ज्याला श्याम मानव चॅनल म्हणतात, त्यामध्ये अंधश्रद्धा या विषयातले सगळे बारीक सारीक विषय कव्हर केलेले आहेत. लिखाणामध्ये ऑलरेडी 6 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, त्यामध्ये सगळे विषय कव्हर झालेले आहेत. फक्त त्यामध्ये जो एक राहिला होता, म्हणजे ज्याला आपण पॅरासायकोलॉजिकल प्रक्रिया म्हणतो, म्हणजे इंट्युशन आहे वगैरे वगैरे वगैरे, त्याबद्दल तर मी सगळे व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. बाकीच्या सगळ्या उघड अंधश्रद्धांबद्दल ऑलरेडी 6 पुस्तकं लिहिलेली आहेत, ऑलरेडी ते आहे. म्हणजे लिखाणामध्ये साहित्य उपलब्ध आहे, पण ते लोकांपर्यंत किती पोहोचणार? युट्यूबवर ते उपलब्ध आहे, पण किती लोकांपर्यंत ते पोहोचवलं जातं आणि उलटा रतीब किती घातला जातो याच्यावर ते डिपेंड आहे. तुम्हाला आपला भारत कसा बलिष्ठ करायचा हे तुम्ही ठरवायचं. तुम्हाला हा भारत वैज्ञानिक प्रक्रियेच्या आधारावर बलिष्ठ करायचा आहे की आहे तसाच कायम ठेवायचा आहे आणि तसेच राहायचे आहे? मी तेच सांगतो की कोणतंही सरकार कशा पद्धतीनं मला स्वतःला निवडून यायचं हे त्यांनी ठरवायचं असतं. काँग्रेसची सरकार, माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे, त्यांच्या अनेक बाबांना मी एक्सपोज केलं पण कधी हस्तक्षेप केला नाही. जास्तीत जास्त ते काय करायचे, केस दाखल करायचे आणि बाबाला पळवून लावायचे. म्हणजे जास्तीत जास्त त्यांचा सहकार्य हस्तक्षेप काय असायचा? केस दाखल करणं आणि बाबाला पळवून लावणं. म्हणजे देवेंद्र फडणवीस जर काँग्रेसचे असते तर काय केले असतं? धीरेंद्र कृष्ण महाराजावर नागपूर पोलिसांनी केस दाखल केली असती आणि तो बाबा पुन्हा महाराष्ट्रात आला नसता आणि त्याला अटक नसती झाली. पण नितीन गडकरी तुमचे चांगले मित्र आहेत. नाही, नितीन गडकरी माझे चांगले मित्र आहेत म्हणजे का देवेंद्र नाही आहेत का? देवेंद्र पण चांगले मित्र आहेत, मित्र आहेतच ना. पण मी सांगतोय की काँग्रेसची सरकार कशी वागत होती. आता मॉरिस सेरिल्लो, त्याचं 10-10 हजाराची सभा चालू होती आपल्या शिवाजी पार्कमध्ये. पहिल्या दिवशी 10 हजाराची सभा झाली, दुसऱ्या दिवशी 10 हजाराची सभा. अंधा देखने लगता है, बहरा चलने लगता है, यानी बहरा सुनने लगता है, लंगडा चलने लगता है, हे सगळं त्याची जाहिरात होती. येशू ख्रिस्ताची प्रार्थना केली की डोक दुरुस्त होतात, तक्रार केली. आता ख्रिश्चन मंडळ जाऊन भेटली. मला पोलिसांनी सांगितलं की ऍक्शन घेत नाहीये, वरून मंत्रालयातनं दबाव आहे. मी हायकोर्ट मूव्ह केलं, हायकोर्टाने आदेश दिला ऍक्शन घ्या. तर महाराष्ट्र सरकारने काय केलं त्यावेळेस? त्यांनी रात्रीतनं मॉरिस सेरिल्लोला उडवून दिलं. तिसऱ्या दिवशीचा कार्यक्रम झाला नाही. उडून दिलं म्हणजे? त्याला अमेरिकेला पाठवून दिलं. तो अमेरिकन नागरिक होता.
म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा ख्रिश्चन आहे. धर्मात आहे, मुस्लिम धर्मात आहे. किती मुस्लिम धर्मांमधले बाबा एक्सपोज केले, मांत्रिक तांत्रिक तर खूप एक्सपोज केले. ख्रिश्चनांना नागपूरमध्ये याच चंगाई सभा म्हणतात याला, अंधा देखने लगता है, बहरा सुनने लगता है, लंगडा चलने लगता है, 4 फॉरेन पाद्र्यांना, फॉरेनर मिशनऱ्यांना आणि भारतातला एक सतीश रायबोर्डे याला अटक करवली आहे आपण. जेव्हा जेव्हा आपल्या समोर हे प्रकरण येतं त्यावेळी आपण ऍक्शन घेतो. त्यावेळेस तर कायदेही नव्हते, एकच होता ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट. आता तर अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे. आता तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला ना की हे जे सगळे टीव्हीवर चालू आहे, हे सगळं चालू आहे, महाराष्ट्र सरकारचा कायदा इतका ताकदवान आहे, जादूटोणा विरोधी कायदा ज्याला म्हणतात तो, आणि त्याला औरंगाबाद हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे. तो इतका व्यापक बनवलेला आहे की हे सगळे टीव्हीवाले आतमध्ये जाऊ शकतात, हे सगळे टीव्हीवरचे कार्यक्रम बंद पडू शकतात, इतका तो व्यापक कायदा आहे. पण इथे जर डायरेक्ट बाबावरच राबवायला तयार नाही तर प्रसिद्धी माध्यमांवर कोण राबवणार? फक्त सरकारची एक नोटीस जायची गरज आहे, बाकी काहीच नाही. सामाजिक न्याय विभागाच्या या विभागाने नुसते नोटीस पाठवले की तुम्ही या पद्धतीनं जर कार्यक्रम केले तर ते कायद्याअंतर्गत गुन्हा ठरतो, पुढच्या वेळेस आम्ही ऍक्शन घेऊ. सगळे बदलतील ना, सगळी प्रसिद्धी माध्यमं बदलतील. हे खरं नाही, ही कल्पना आहे एवढं किमान बोलणी छापतील, हे काल्पनिक आहे असं म्हणतील. मी साहित्य निर्मितीचा एक मुद्दा, साहित्य निर्मितीचा बेसिकली एक लक्षात घ्या. आता मला तर माझे अनेक मराठीमधले मित्र आहेत जे समीक्षक आहेत मराठी साहित्याचे, ते तर मला इतके वर्ष ऐकवायचे की तू साहित्यिकच नाही आहे म्हणून. कारण अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर आणि सामाजिक विषयांवर सतत लिहिणारा कसा काय लेखक असू शकतो? तू साहित्यिक नाहीस. आता ठीक आहे की पुणे विद्यापीठातली एका पाटील नावाच्या मुलाने माझ्यावर पीएचडी केली पुस्तकांवर आणि त्याला मराठी विषयातली पीएचडी मिळाली. अच्छा, पहिली पीएचडी. मग मी त्यांना म्हटलं, अरे मी साहित्यिक नाही पण माझ्या साहित्यावर पीएचडी मिळाली. तर मग ते हसतात मला नुसतं, तू साहित्यिक नाही म्हणतात. म्हणजे मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी आहे ना, मला त्या सगळ्या व्याख्या नीट माहीत आहे. जोपर्यंत तुम्ही काल्पनिक लिहित नाही तोपर्यंत तुम्ही साहित्यिक नाही, अशी मानण्याची परंपरा महाराष्ट्रामध्येच नाही संपूर्ण साहित्यिक जगतामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही कशी अपेक्षा करू शकाल की कोणी सामाजिक क्षेत्रामधलं लिखाण करेल साहित्यिक लोक? तो स्वतःची अप्रतिष्ठा कशाला करून घेईल? दाभोळकरांना शेवटपर्यंत साहित्यिक म्हणून नाही स्वीकारलं ना. एका साहित्य संमेलनामध्ये त्यांचं दालन उघडावं असा आग्रह होता त्यांच्या मृत्यूनंतर, पण नाही स्वीकारलं ना त्यांना साहित्यिक म्हणून. त्यांची पुस्तकं आहेत ना अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरची. तर वैचारिक लेखन करणारी किंवा सामाजिक लेखन करणारी जी माणसं आहेत त्यांना साहित्यिक न मारण्याची परंपरा आमच्या साहित्यामध्ये आहे. मी पण साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे असं म्हणू शकतो. तर ही परंपरा असल्यामुळं तुम्हाला कोणताही साहित्यिक या पद्धतीचं लेखन करेल आणि लोकांचं प्रबोधन करेल अशी शक्यता कमी आहे. ज्या दिवशी या साहित्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल, त्याला पण साहित्यिक मानलं जाईल, त्या दिवशी कदाचित साहित्यिक लोक अशा पद्धतीचं लेखन करायला वळतील. म्हणजे मला असं आश्चर्य वाटतं की वि. स. खांडेकर कसे काय त्या काळामध्ये लेखन करत होते, त्यांना कसं काय साहित्यिक म्हणून स्वीकारलं? कारण त्यांचं लिखाण तर वैचारिक असायचं, मॅक्झिमम कादंबऱ्या असल्या तरी त्यात वैचारिक संवाद असायचे. पण त्याही काळात तो संघर्ष होता. वि. स. खांडेकर हे साहित्यिक आहेत की नाही, की नासी फडके खरे साहित्यिक आहेत, कलेकरता कला की जीवनाकरता कला, असा विषय होताच. खूप विषय आहे. श्याम मानव यांच्यासोबत बोलण्यासारखे वेगवेगळ्या विषयांवरचा त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे, दांडगा अभ्यास आहे. पण अशोक खरातच्या निमित्तानं पुन्हा बुवा तिथे बाया, बुवाबाजी, त्यांनी केलेला भांडाफोड आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या लोकांची, समाजाची होणारी वैचारिक जडणघडण अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. खूप दिवसानंतर ते प्रसार माध्यमांच्या समोर आले, बोलते झाले. त्यासाठी मी तुम्हाला खूप धन्यवाद मानतो आणि तुम्ही नवराष्ट्र डिजिटलसाठी वेळ दिला त्याबद्दल सुद्धा मी तुमचा खूप आभारी आहे. नवराष्ट्र डिजिटलवरची श्याम मानव यांची ही मुलाखत तुम्ही अवश्य बघा आणि ही मुलाखत पाहताना तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतील. बऱ्याचदा तुम्हाला असं वाटेल की तुमचं प्रबोधनही झालं, काही ठिकाणी तुमचे आणखी आक्षेपही असू शकतात. ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, म्हणजे त्यावर पुन्हा एकदा आम्हाला त्यांना काही विचारता येईल किंवा तशा प्रकारचा एखादा व्हिडिओ करता येईल. कारण तुमचं म्हणणं, तुमच्या मनामध्ये उमटणारे सगळे विचार, तुमचं अंतरंग या निमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे आणि तो तसा आम्ही करू. म्हणून तुमच्या कमेंट्स
खूप जास्त महत्वाच्या आहेत. नवराष्ट्र हे डिजिटल चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. याशिवाय इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे तिन्ही सोशल मीडिया हँडल्स ते सुद्धा फॉलो करा. त्यावर तुम्हाला बातम्या आणि व्हिडिओ पाहायला मिळेल. नवराष्ट्रची वेबसाईट सुद्धा तुम्ही अवश्य बघत राहा. पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार.